मला म्हणाला मोगरा बाजूला हो देवा आला. मला म्हणाला मोगरा बाजूला हो देवा आला. तुला दिसणार नाही दिसल तो कवितेला. वाह वाह वाह. माझ्या फाटक्या अंगणी चिपळ्यांचा नाद झाला. माझ्या लेकीसाठी आज देव माझ्या घरी आला. माझ्या लेकीसाठी आज देव माझ्या घरी. धन्य धन्य धन्य. अप्रतिम. दादा म्हणले लता दिदींना तुझी कविता आवडलीये, तू नाही आवडलंस. म्हणून कविता जितकी सकस सुदृढ आणि नितळ होत राहील त्याची काळजी. राहुल, जेवढं मी तुला ओळखतो 5 विचार प्रवाहांवर जगतोस असं मला वाटतं. होय. पहिला दिदी, दुसरा गावस्कर, क्या बात आहे. तिसरा मोघे, चौथा माऊली आणि 5वं सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती. बरोबर? अगदी बरोबर. आपल्याला सवय लागली ना की हे बदललंय ते बदललंय. संबंध नाही, आपण बदललोय, ऍक्सेप्टेड. आणि अशा ठिकाणून आपण सेतू बांधूया एकमेकांच्यातला. त्रेतायुगातही म्हणजे श्रीरामचंद्रांचं युग, त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपत आवाज यायचा. त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपत आवाज यायचा. पावसात फरक इतकाच की आज आपण भिजतो, पूर्वी पुरुषोत्तम भिजायचा. मित्रांनो नमस्कार. साधंसुधच्या संवाद वेळा या पॉडकास्टमध्ये मी संजय गंभीर तुमचं स्वागत करतो. आज घेऊन येतोय आपण नवीन एपिसोड, नवीन गेस्ट. एक डॉक्टर मित्र आहे, तोच मूर्ती अभ्यासक आहे, तोच रंगमंच कलाकार आहे. बघा, 3 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी एकच व्यक्ती आणि माझा मित्र आहे. स्वागत करूयात माझ्या मित्राचं, डॉक्टर राहुल देशपांडेचं. राहुल नमस्कार. नमस्ते संजय. आज पॉडकास्टसाठी आपण जो वेळ काढलात फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नाहीये. आपले सगळे मित्र हे पॉडकास्ट बघणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना ह्या माझ्या बोलण्याची खऱ्या अर्थाने किंमत कळेल किंवा अर्थ कळेल. आपण वेळ काढलात आणि त्या पॉडकास्टसाठी आपण जो आम्हाला येऊन उपकृत केलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. सुरुवातीलाच आभार प्रदर्शन होते, पण मित्र म्हणून आहे म्हणून. मी सुरुवातीला जसं तुझ्याबद्दल म्हणालो तसं की मेडिसिन मधला डॉक्टर, मूर्ती अभ्यासक आणि रंगमंच कलाकार, असे 3 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुला आम्ही मित्र म्हणून सुद्धा बघतोय आणि रसिकही बघतायत. मग रसिक बघतायत, क्लायंट्स बघतायत, म्हणजे तुमचे पेशंट्स बघतायत, क्लायंट्स म्हणण्यापेक्षा पेशंट्स बघतायत आणि फॅन्स बघतायत. तर ही सगळी मंडळींचा विचार जर केला तर राहुल देशपांडे ही व्यक्ती राहुल देशपांडेला कोणत्या रूपात आवडते? वा, खरं सांगायचं तर अरे आपण या गोष्टी अशा आवड म्हणून बनत गेलेलो आहे की जसं आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर, तुझ्या माझ्या पिढीत जसं व्हायचं मी डॉक्टर. पण ज्या ज्या गोष्टी केल्या त्या फार मनस्वीपणे केल्या. त्याच्यामुळे मला विचारशील तर लहान मुलांच्यात रमणं पण तेवढंच आवडतं, कारण मी एक्सक्लुझिव्ह पिडियाट्रिक डेंटिस्ट्री केली. मी तुमच्याशी बोलू शकत नाही मोठ्या लोकांशी, म्हणजे ज्यांना काही असतात की नाही जरा मी असा, त्या लोकांशी बोलता येत नाही. मी मुलांच्यात रमतो, त्याला आपण मनस्वी म्हणतो. रंगमंच असो, हेरिटेज साईट्स असो, कविता असतील माझ्या किंवा लिरिक मधली पिल्लं असतील, तिथे मनस्वीपणे बोलता येतं. मी हे बोलल्यावर हा का बोलला बाबा याचा विचार करायला लागत नाही. तो राहुल देशपांडे मला फार आवडतो. असं मी नाही कॅटेगरीज करू शकत, अजून तेवढं सिझोफ्रेनिक व्हायला वेळ आहे थोडा. जिथे मनस्वीपणे बोलता येतं तो राहुल मला आवडतो. आणि तुला कल्पना आहे, आपल्या मित्रांना कल्पना आहे, जिथे वाटतं की ती इंटेन्सिटी किंवा माझा मनस्वीपणा कमी होतोय ते नातं माझ्याकडनं थांबतं, तिथे त्याचा कापूर होऊन निघून जातं ते. त्याच्यामुळे जिथे बिनधास्त नडता येईल, बोलता येईल, संवाद साधता येईल, तो राहुल मला आवडतो नक्कीच. वा वा. जसं आता तू म्हणालास की आजोबा डॉक्टर, वडीलही डॉक्टर, आणि वडील डॉक्टर जे आहेत ते मला वाटतं आशिया खंडातले डेंटल मधले PhD, पहिले PhD आहेत. बरोबर?
संजय, तुला माझ्याकडनं खूप वेळा उल्लेख होतो, जसे काही व्यक्तींचा उल्लेख होईल. आपण सगळेच आपल्या आपापल्या आईवडिलांवर प्रेम करतो, केलंच पाहिजे. पण निदान दादा म्हणायचो, दादा फार मोठा माणूस होता माझा. म्हणजे ही वॉज व्हेरी प्राऊड टू बी हिज सन. असं असतं की आशिया खंडातल्या अख्ख्या आशिया खंडात डेंटल फॅकल्टीतले पहिले PhD ते. वा. त्याच्यामुळे म्हणजे आई पण PhD गाईड आहे. आईच्या अंडर एक 28 जण PhD झालेले आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवाली आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आहे. तर त्यामुळे आमच्या घरात रिसर्च आणि PhD हा प्रकार आहे. आणि बाबा तसे होते, म्हणजे दादा बिग पर्सन. जे काय आहेत संस्कार ते आई वडिलांना. पण मग त्यांनी तुला मेडिकल फील्ड चूज करायला लावलंस का, ह्या तुझा वैयक्तिक निर्णय होता? हा वैयक्तिक निर्णय. आवर्जून सांगेन, ऑन द कॉन्ट्री, मी जे निबंध लिहितो ना लहानपणी विमलाबाई गरबारेमध्ये असताना, आधी गावडे सर, आम्ही झालो तेव्हा रिटायर्ड झाले होते, पण सरांशी संबंध होता. म्हणजे मेधावक बाई असतील, संस्कृतच्या बेलसरे बाई असतील, तर माझा निबंध छान आहे, राहुल तू छान लिहितोस, छान कविता करतोस, म्हणून माझ्या आयुष्यात जी लोक आली, इंदिरा संत असतील, सुधीर मोघे असतील, ते केवळ माझ्या वडिलांमुळे आलेत. म्हणजे त्यांनी फक्त तू डॉक्टर हो असं कधी केलं नाही. पण आमच्या घरात एक प्रकार होता की अभ्यास केला पाहिजे. हा होता, म्हणजे केलाच पाहिजे अभ्यास. पण तुला वैयक्तिकरित्या अभ्यास आवडायचा का रे? आवडत होती. दंगा करायला कोणाला आवडत नाही. त्या वयात शायनिंग मारायला आवडते आपल्याला. आणि टिपिकल सरासरी पेटी बॉन देशपांडे आहे मी, विमलाबाई गरबारे. कौतुक व्हायचं की 85% पुढे असेल, मध्ये आहे, हे कौतुक व्हायचंच ना. आवडायचा. पण आमच्या घरात अभ्यासाबरोबर 2 गोष्टी आई वडिलांनी कंपल्सरी केल्या होत्या. एक म्हणजे स्पोर्ट्स, काहीतरी खेळ पाहिजे, आणि रंगमंच. तर माझ्या दोन्ही बहिणी इंजिनियर आहेत, MS आहेत, पण त्या पण कथ्थकमध्ये विशारद झालेल्या आहेत. आणि मी कायम पहिल्यापासून कविता आणि आमच्या घरात माहिती नाही वडिलांनी तेव्हा काय केलं, कारण तुझ्या माझ्या लहानपणी चाइल्ड सायकोलॉजी नव्हती. जसं आज याचं फारच मोठं खूळ आहे. खूळ म्हणणं चुकीचं आहे, सॉरी, म्हणजे पण आज आहे, आज ती फेमस आहे म्हणून. पण त्या काळात रंगमंचावर आम्हाला वडिलांनी ढकललं. त्यामुळे डॉक्टर तू व्हायलाच पाहिजेस असं कधी आई वडिलांचा हट्ट कधी नव्हता. मी झालो. इथं काय विचार. पण मला सांग, आता हे तुझी डेंटिस्ट्री सुरू झाली किंवा तू आता अनेक वर्ष प्रॅक्टिस पण करतोयस, तर रंगमंच तुझ्या आयुष्यात कधी आला, कसा आला, किंवा त्याचे कुठे अशी बीज कुठे रोवली गेली होती का? हा संजय खूप छान प्रश्न आहे. याच्यावर मी एकदाच बोललो होतो पूर्वी. मी जिथे राहतो आज, पटवर्धन बाग, आता मंगेशकर हॉस्पिटलच्या जवळ असा उलटा पत्ता झाला तसा. पण पटवर्धन बागेत त्या काळात, मी सांगतोय, मी 76 सालापासून तिथे राहतोय, आमचा गणपती उत्सव खूप मोठा असायचा त्या काळात तिथे. मी गोष्ट सांगतोय 76, 77 ते 85 पर्यंत, की गणेश नगरच्या पुढे रस्ताच नव्हता. जिथे आज श्यामाप्रकाश मुखर्जी उद्यान आहे, तिथे रस्ता काहीच नव्हता. तेव्हाची गोष्ट आहे. आमचा गणपती उत्सव खूप मोठा असायचा. आणि मला आठवतंय 78 साली माझी पहिली एंट्री झाली रंगमंचावर. माझ्या आईनेच नाच बसवला होता. 78 साली? 1978. काय म्हणून ते पण ऐक, म्हणजे मी असं बिंदास का बोलायला लागलो, आवडणारे शब्द शाळेलासारखे काय यायला लागले. पहिली एंट्रीच ती, संस्कार म्हणतात ना बालपणाचं, कडू म्हणतात, बाळकडू. माझी एंट्री झाली नंदी बैल म्हणून. म्हणजे सांग बोलानाथ मध्ये सगळ्या आमच्या मैत्रिणी नाचतायत, 2 बहिणी आहेत, सगळ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे बैलासारखं उभा आहे नुसतं. आणि आमची एंट्रीच झाली नंदी बैल म्हणून. पण 78 सालापासून आलं. आणि मग ते वय असतं, लोक टाळ्या वाजवत आहेत, क्या बात आहे म्हणतायत, शाळेमध्ये कविता सुचतात, काहीतरी लिहितो, कौतुक होते, असं रंगमंचाशी जोडला गेलो. पण पटवर्धन बागेतला आमचा कॉलनीतला गणपती उत्सव हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे संजय त्यासाठी. बर. पण आता बघ, काही कला उपजत असतात, काही कला ह्या श्रमसाध्य असतात, आणि काव्य ही जी कला आहे, ही कला नाही, ही प्रतिभा आहे. माझ्या मते किंवा मला जे आकलन आहे त्यानुसार काव्य हे देवदत्त असावं, परमेश्वर दत्त असावं. मग आता हे रंगमंच, काव्य, हे जे आत्ता वेगवेगळी वळणं घेत तुझं आयुष्य सुरू आहे, काव्य तुला येतंय किंवा ही प्रतिभा तुझ्याकडे आहे, हे तुला रंगमंचाच्या सादरीकरणाच्या वेळेला लक्षात आलं का, हे त्याआधी लक्षात आलं होतं? संजय, तुझं कौतुक करतो मी. देवदत्त, श्रमश्राद्ध, क्या बात आहे. म्हणजे खूप छान वाटलं. अरे कोणी एवढा विचार करते कवितेचा, ऐकून मला छान वाटतंय, त्याबद्दल म्हणतो. खूप थँक्यू. मी 4थीत होतो, शाळा शिशुविहार. हे काही गोष्टी अशा डोक्यात असा गोंदल्या गेल्यात, कोरल्या गेल्या असतात. आधी ही सुट्टी बुट्टी घेतली असेल काहीतरी टिपिकल. तर दुसऱ्या दिवशी मी वर्गात गेलो, नाव विसरणार नाही, पुष्पाताई श्रोत्रिय नावाच्या आमच्या अतिशय लाडक्या ताई.
आणि सुमित्राताई रेड्डी या शिष्यवरमधल्या सगळ्याच तायांनी प्रचंड प्रेम केलं आमच्यावर. पण यासाठी पुष्पाताई सुमित्राताई वर्गात होत्या आणि आदल्या दिवशी अभ्यास असा दिला होता की उद्या तुम्ही पाठ्यपुस्तकात नसणारी कविता तिथे सादर करायची मराठी. लोक आले ते पाठ करून. आम्ही शाळेला सुट्टी मारली होती आणि त्या काळात काही असे सगळ्यांच्या आया भेटायच्या वगैरे असा प्रकार काही नव्हता. काल अभ्यास काय झालाय हो याची पद्धत तुझ्या माझ्या लहानपणी नव्हती. नाही शाळेत गेल्यावर कळलं की नवीन कविता. अरे बापरे. आम्ही ताईंना सांगितलं, ताई मी काल नव्हतं, मला माहिती नव्हतं. हरकत नाही म्हणल्या, आठवेल ती म्हण. चौथीतलं रे. आणि मला आठवत आहे माझी जेव्हा जस्ट मुंज झाली होती, थकलो होतो मी, टिपिकल. आणि मग तिथे ताईंसाठी म्हणून पहिली कविता सुचली होती, कारण त्याशिवाय नवीन कविता म्हणायची. म्हणलं मग पाठ होत्या तेव्हा मला थोडे आयुष्यात यायला लागलं होतं गीत रामायण. पण मग ती तेव्हा पहिली कविता सुचली. तुला सांगतो कविता, या अर्थात येतं चौथीतलंय काय, सकाळी उठला पटपट अशी म्हणलेली आठवते मला. असं की सकाळी उठला पटपट, आंघोळ केली झटपट, परीक्षा होती वर्गात, घाई होती घरात, पहिला नमस्कार देवाला, दुसरा नमस्कार आईला, बाबा म्हणतात अभ्यास नाही केला, पेपर कळायचा कसा तुला. असं काहीतरी सुचलं होतं त्यावेळी चौथीतली ही कविता आहे. आता कळेल कसं रट्टे खात असू आम्ही लहानपणी. त्याच्यामुळे मे बी मग मला ताई म्हणल्या की ते कुठे वाचलंस. म्हणलं आत्ता सुचलं. आणि मग मला आठवतंय पुष्पाताईंनी माझ्या बाबांना त्या काळात असे त्याचे फोन होते काळे काळात, त्याच्या घरी फोन होता आणि डॉक्टर असल्यामुळे काही खोट्यातनं फोन आले होते घरी, ट्रिमवाले. बाबांना फोन करून सांगितलं होतं की डॉक्टर तुमचा मुलगा असं रचतोय बरं का, वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे शिक्षकांमुळे खूप घडत गेली. पटपट सुचते पटपट सुचते. पण हे विसरणार नाही काय काय पहिल्या कविता, मजा आली होती. पण मग ह्या चौथीपासून तुला ह्या अशा गोष्टी सुचल्या. पण मला सांग की काव्य ही गोष्ट अशी आहे, आता सुरुवातीला आपण जे काही चारोळी लिहितो त्याचं कोडकौतुक होतं सगळीकडनं. मग असं कवी आहोत आपल्याला याचा साक्षात्कार किंवा हे जाणीव ही व्हायला खूप काळ लागतो. मग त्यासाठी कोणीतरी आपल्याला दीपस्तंभासारखा कुठेतरी दिसतो, कोणीतरी आपल्याला दिशादर्शक असतो. मग तसं तुझ्या काव्यात सुद्धा सोबती एक महत्वाचा आहे की जो मला माहिती आहे, सुधीर मोघे. वा, सुधीर मोघे. सुधीर मोघे आपली मैत्री व्हायला जी काही कारण आहेत ना, त्याच्यातले कॉमन पॉइंट्स आहेत ना, ते हे. सुधीर मोघे हे माझे अतिशय लाडके कवी आणि तुझ्या काव्याचा खऱ्या अर्थानं स्त्रोत. क्या बात आहे. तर मला सुधीर मोघेंबरोबरचे तुझे जे काही स्नेहबंध होते त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आणि तुझी कविता कशी फुलत गेली त्याचाही तुझ्याकडनं ऐकायचंय. मोघे आले ना विषय म्हणलास सोबती, तर माझी कविता त्यांचं पोट धरून त्यांच्या सोबतीने पुढे गेली. खरं तर सुधीर मोघे गुरु माऊलेत आपले, आणि माझ्यासारखे असंख्य लोक असतील आपले कॉन्टेम्पररी की जे सुधीर मोघ्यांना गुरु म्हणतात. वडिलांमुळेच परत दादांमुळेच मोघे प्रत्यक्ष भेटू शकले मला, त्याच्यावरची चर्चा करू शकलो आणि कविता गेली, फुलत गेली. फक्त याचं एक कारण सांगेन, फक्त सुधीर काका म्हणतो, सुधीर काका आयुष्यात यायच्या आधी ना साहित्य कसं फुलत गेलं सांगतो आणि त्याच्या पुन्हा घराचे संस्कार कसे येतात सांगतो आवर्जून. त्या वयाप्रमाणे भारा भागवत आवडायचे. मी सायकलनी, मला आठवतंय 5वी-6वीत सायकलने असं करणारा बाण्यावर फास्टर फेणे बघायला फुरसुंगी जाऊन आलो होतो. भारा भागवत, बिपिन बुकुलवार असेल, फास्टर फेणे असेल, भारा भागवतातून बाहेर येईपर्यंत रणजित देसाई नावाचं वादळ आलं बघा. मग श्रीमान योगी असेल, त्या काळात गंधाली वाचलं, कळत काही नव्हतं पण गंधाली वाचलं, स्वामीची पारायणा केली आणि रणजित देसाईंच्यात पूर्ण गुरफटलो असतानाच जाणता राजा आला आणि राजा शिवछत्रपती पुरंदरांचा. अरे क्या बात आहे. आणि मग त्याच वेळी कानावरती गीत रामायण आणि मोगरा फुलला येत होतं. आणि हे सगळं वडिलांमुळे झालं, मला आई वडिलांमुळे. मला आठवत येते मोठ्या रेकॉर्ड्स असायच्या, लॉंग प्ले आणि शॉर्ट प्ले. आम्ही रेकॉर्ड लावून ऐकायचो गाणी ती. आणि मग गीत रामायण आणि मोगरा फुलला असं ऐकत 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 गेल्यामुळे ना कविता काय कळायला लागली. मी तुला उदाहरण सांगतो की मोघ्यांचं कसं झालं की, उदाहरण बघ की रामजन्मला अगं सखी रामजन्म, फरक कसा होता. वडिलांनी जे आता काही घरात काय चर्चावर असेल, ते शब्द कसे आहेत, चाल कशी आहे, तो जरा मांड बेस राग वाटतो का रे, मिश्रण. उदाहरण सांगतोय की अशा चर्चा झाल्या
पण आमच्याकडे वडिलांनी गाण्याचं व्याकरण बघा म्हणून सांगितलं. वा वा. हे चांगलं वाईट माहिती नाही, ते रूपक आहे का दादरा तागातला आहे का मांड आहे त्यात नाही बोलले. आशय हा ते होते की ते एक शेवटचं कडवं बघ की तू ताल रंग त्यात मग्न मेदिनी डोल तसे तीही जरा शेष डोलला. वडील म्हणाले शोधून काढा, पृथ्वी डोलल्यावर शेष का डोलतोय, शेष काय असेल. अरे बापरे. आणि इव्हन सेतू बांधारेमध्ये ते गाणं एक वाक्य येतं की वडवा नलहा धरील माथी सेतू शेषापरी. मग शेष आणि पृथ्वीचा संबंध काय असावा. आणि मग तो हरक्युलस पण दिसला, मग शेष पण दिसला, वरती डोलणारी पृथ्वी पण दिसली. असा अभ्यास करत गेलो. आणि मे बी घरच्यांना किंवा आमचे डॉक्टर प्रल गावडे सर त्यांना जाणवलं असेल की काही शब्दाचा अर्थ शोधतो हा जास्त त्या गाण्याच्या व्याकरणापेक्षा. म्हणून मग असं माझी कविता हळूहळू मोघ्यांकडे गेली. आणि सुधीर काका आयुष्यात आल्यावर परिस्पर्श आहे. सुधीर मोघ्यांबरोबर तुम्ही राहून काही शिकला नसाल तर करंट आहे, तुम्ही करंट. आणि मला आठवते कविता सुचल्यावर एकदा असंच त्यांना खूप त्रास दिला, आता जाणवते मोघ्यांना की काका काका कविता बघ कविता बघ असं. कविता एक वाचून दाखवली, कविता आठवत नाही, खाड 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 करत. आणि पुढचं विचारलं काका कशी वाटली. हे विसरणार नाही मोघ्यांचं इतकं. तेव्हा ते बोंडे कॉलनीत राहायचे कर्वे रोडला. शांतपणे म्हणले कविता ही तुझी आहे, कशी वाटते कोणाला विचारायचं नाही. हो, ही माझी कविता, हे माझं व्यक्त होणं. तुला आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं नाही आवडलं, त्यात एवढा काय प्रॉब्लेम. कविता कशी आहे विचारायचं नाही. तेव्हा वय छोटं होतं, पण नंतर ज्या शब्दधून वाचली, म्हणजे तू पण तुझ्या खूप ओळखीत सांग हे सगळ्यांना, व्यक्त होणं आहे ना, त्या व्यक्ताला मोघ्यांनी शब्द वापरलाय. शब्द 4 वेळी सांगतो, ते आजपर्यंत मी त्या फॉलो करत आलोय मोघ्यांच्या. खूप सुंदर आहे ते, जरूर सांगावं. शब्द कसं आहे तुला सांगतो. ते म्हणले की शब्दाचा जन्म स्वयंभू प्रकट झाला रे तो आपण संवेदनातून बाहेर आला. शब्दाचा जन्म स्वयंभू, शब्दाची एकच ग्वाही, शब्दाचे असणे असते, शब्दाला वारस नाही. म्हणजे व्यक्त झालेला आहे ना, त्याच्या सारखाच कोणी असेल याची गॅरंटी नाहीये. पण त्याच्यामुळे व्यक्त झालेल्या गोष्टीला जी तुझी कविता ना बाबा अशीच आहे, ही माझी कविता, संपला विषय. आणि मग वाचत गेलो. मोघ्यांमुळेच रॉय केणीकर आयुष्यात आले, म्हणजे उत्तर रात्र आयुष्यात आलं. उत्तर रात्र वाचलो. तोपर्यंत टिपिकल विमलाबाई गरवारे 5वी 6वी 7वी, म्हणजे टिपिकल म्हणजे कसं निबंधात जे लागतात ते एवढे कुसुमाग्रज पाठ करे असायचे. तुझं प्रेमगीत म्हणायचो, वेडात मराठी वीर दौडले 7 थण 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 म्हणायचो. म्हणजे जे वक्तृत्व स्पर्धेत लागायचं त्या कविता पाठ होत्या अगदी मनापासून. त्याचा अर्थ कळायला लागला मोघ्यांमुळे. की तुम्ही असं तर एक एक पण कांद्याचा असं साल उलगडत जातो, एक एक पापुद्रा 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 उलगडत जातो. आणि तरी भिसरी असं खूप गूढ असतं. शब्दांचे अर्थ कळायला लागले, अक्षर कळायला लागली सुधीर मोघ्यांमुळे. तोपर्यंत कविता पाठ होत्या का होत्या, पण त्या शपथ सांगतो शायनिंग, पुन्हा तो शब्द आपल्या लहानपणचा वापरतोय की निबंधात लिहून मार्क पाडावे, इम्प्रेशन मारावं म्हणून केलेल्या कविता पाठ होत्या. पण अर्थ कळेपर्यंत बरेच दिवस गेले, पण हे सगळं सुधीर मोघ्यांमुळे. पण मला इंटरप्ट एवढ्यासाठी करतो की काव्य तुझं तुझ्या सुरुवातीच्या बाबतीतलं जेव्हा ऐकतो मी आणि आत्ताचं जेव्हा तू लिहिलेलं वाचतो, तुझा इव्हॉल्व्ह झालेली आहे कविता, तुझी साचेबद्ध कधी कविता दिसली नाही. आणि हे साचलेपण किंवा साचेबद्ध राहणं हे खरं तर अनावधानाने येतं कवीकडे, पण ते तुझ्याकडे मला दिसत नाही. मग ह्याचं श्रेय तू कोणाला देशील की तुझी कविता अशी एखाद्या कुठल्या तरी छंदात किंवा एखाद्या अलंकारात किंवा एखाद्या वृत्तात अडकली. खरं तर मला एक खूप सुंदर ओळ आठवते की कविता ही कधी वृत्तावर नसते, कवीच्या वृत्तीवर असते. त्यामुळे मला तुझी वृत्ती माहिती आहे म्हणून मी म्हटलं ही छंद कुठली बद्ध कविता तुझी नसते, तर त्याच्याबद्दल काय सांगशील. कारण विचार करून काहीच नाही कधी केलं आयुष्यात. मनस्वीपणा म्हणला. माझे पहिला काव्यसंग्रह हाक नावाचा, त्याच्यामध्ये सगळ्या चर्चा आहेत. चर्चा म्हणजे फक्त मी संवाद साधला अनेकांशी, त्या थोडं मुक्तछंदासारखे आहेत. पहिला कविता संग्रह रसिक प्रकाशनाचा आहे तो. आणि नंतर नंतर कविता, जसं म्हणजे मला आकार कधी आकारात नाही अडकलो रे, सुचल्यावर लिहिलंय. संवेदना आहेत त्या, म्हणजे आकाराच्या भानगडीत नाही पडलो. आणि तेवढा व्यवहार नाही जमला ना कधी करायला साचेबद्ध. हा म्हणजे तर व्यवहार जमत असता तर छान छान कॉलेजच्या नोकऱ्या सोडून किंवा मोठं हॉस्पिटलची अटॅचमेंट सोडून हे मंदिर बघ ते देऊळ बघत करत फिरलो नसतो. तर सांगण्याचा हेतू काय की कविता ही
जसं मोघे म्हणले की माझं बाळ आहे ना कवितेकडे माझी मी पोरगी म्हणून बघतो. तू आणि तुझी प्रतिभा, तर रतिमदन म्हणा, उमामहेश्वर म्हणा, शिवशक्ती म्हणा किंवा काही, म्हणजे तो आणि ती, जे सर्वसमावेशक असं एकत्र आले ते प्रतिभा आणि तुझा घट हा जो बनतो ना प्रकार, की हरपले मन झाले उन्मन झाल्याशिवाय काही व्यक्त होणार नाही ना ते. वा वा. त्याच्यामुळे मी आकारात नाही अडकलो. काही काही जाहिराती लिहिल्यात, म्हणजे कॉपीराईट केलेत. पण जेव्हा कळलं की मी त्या ठिकाणी तिन्ही प्रकारे वागलोय, म्हणजे दवाखान्यात पण तोच माज आहे माझा की मला मुलं आवडतात म्हणून दवाखान्यात बसतोय, कवितेवर पण कविता सुचते म्हणून लिहितोय, इंडॉलॉजी सुद्धा आवडतं म्हणून साईटवर जातोय, आणि तिन्ही ठिकाणी सांगतो कशावरही पोट नाही माझं. राहुल, तू मगाशी बोललास की व्यवहाराच्या बाबतीत तू थोडा कच्चा आहेस किंवा व्यवहार तुला कधी बघून काही काम करत नाहीस. तर आता एक कवी म्हणून सुद्धा तुझी ओळख आहे. तुझ्या दृष्टीने यशस्वी कवी कोणाला म्हणायचं? संजय, हा खूप कळीचा मुद्दा आहे, प्रश्न खूप भारी आहे. याच्यात मी आवर्जून सांगतो की यशस्वी कवी म्हणजे यशस्वी कवी सोडून जाऊ, आपण कलाकार, यशस्वी गीतकार, यशस्वी नट, यशस्वी नायक. आपल्याकडे दुर्दैवाने काय माहिती का, आम्ही कविता सुचतात डायरेक्ट, कोणी राहुल दा, आजकाल स्टाईल आहे राहुल दा म्हणतात, दादा, व्हॉट एव्हर, की राहुल दा तुम्ही सिरियलसाठी लिहित नाही का हो, तुम्ही चित्रपटांसाठी लिहित नाही का हो. तीच पद्धत आहे आपल्याकडे की जोपर्यंत माझं गाणं, माझं काव्य झी किंवा सोनी किंवा कलरवर लागत नाही, मी यशस्वी नाही असं म्हणलं जातं. जोपर्यंत माझं गाणं पडद्यावर दिसत नाही, छोट्या किंवा मोठ्या, मी यशस्वी नाही असं म्हटलं जातं. याचं कारण काय मला माहिती नाही की यशस्वी कवी माझ्याबद्दल म्हणशील तर माझ्या कवितेचा जो प्रवास झाला पुढे, तू श्रावणी शुक्रवारची गोष्ट वाचली असेल, ते गरीब असते वगैरे वगैरे, मग पैसे मिळतात, मग तिला लोक बोलवायला लागतात, मग ती जाते जेवायला, श्रावणी शुक्रवारची गोष्ट आहे, आणि पाठवर दागिने काढते, दागिन्यांना अन्न द्यायला लागते, आणि ती म्हणते की मला तुम्ही याच्यासाठी बोलवलंय. ज्या दिवशी माझी कविता, आपला संगीतकार जितेंद्र कुलकर्णी, जितूमुळे जेव्हा सोनू निगमनी गायली तर माझी कविता मोठी झाली. म्हणजे कवितेत फरक नाही पडला, माझ्या रूपकात फरक नाही पडला, मी काय याबद्दल वर्णन करतो त्याच्यात काही फरक पडलेला नाही, पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही प्रकार आहे. यशस्वी म्हणजे काय, आणि तुम्ही चित्रपटात गेलात, पुढचा मुद्दा असो तुम्ही हिंदीत जात नाही, बॉलिवूडला, की आपल्याकडे परत तोच मुद्दा आहे संजय, की आधी सिरियलमध्ये काम करा, चित्रपटात जा, आणि मग हिंदीमध्ये जा. अरे का, माझी कविता जर मैफिलीत लोकांना आवडत असेल, कोजागिरीला आवडत असेल, मला स्वतःला आवडते, एक विशिष्ट मैरप घेतल्यावरच मी यशस्वी होतो हे म्हणणं चुकीचं आहे. अर्थात त्याचा व्यवसाय आहे, त्या व्यवसाय आवर्जून करावा, पण दवाखान्यात पण मी असं बघितलेलं नाही आज 10 पेशंट आहेत, आज 15 पेशंट आहेत. माझं म्हणणं असतं मी माझ्या दवाखान्यावर, पिल्लांवर प्रेम करावं, मी यशस्वी असं वाटतं मला आवर्जून. त्याच्यामुळे व्यवहार हा शब्दच मला वाटतं माहिती नाही, समथिंग डिफरंट, प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे आहेत ते मोजायचे. आता जसं तू उल्लेख केलास की पॅरामीटर्स प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण आता काय होतं रे की बघताना प्रेक्षक सुद्धा काही अशा पद्धतीचे प्रिज्युडिस्ड विचार घेऊन बघतात की ह्याला कवी म्हणून मान्यता काय, तर किंवा यशस्वी म्हणून मान्यता काय. तर तू जसं म्हणालास तसं प्रचलित माध्यमांमध्ये कुठे तू दिसतोयस का, दिसत असशील तर तू यशस्वी. पण मला पुन्हा एकदा तूच सांगितलेलं, मोघेंनी सांगितलेलं खूप महत्वाचा, तो खरं तर तो एक वन लायनर एखाद्याचा होऊ शकतो लाईफचा, की कविता कशी झाली असं विचारायचं नाही. म्हणजे मोघेंनी इतकं समर्पक सुंदर एक मेसेज दिलाय की आपल्याला, आपण दुसऱ्याच्या प्रतिक्रियांसाठी किंवा प्रतिक्रियांवर अवलंबून राहायचं नाही आपल्या कृतीसाठी. मग हे तू आजवर जपत आलास, मग हे शब्दांवरचं प्रेम तुला मीनाताई मंगेशकरांपर्यंत, दीदींपर्यंत असं घेऊन गेलं. तू प्रवास जरा सांग. ते खूप काय म्हणू तुला, काही कसे मोती असतात बघा, ते शिंपल्यात राहिलेले. प्रत्येकाचा अप्रोच खूप वेगळा आहे. दीदींबरोबर काम झालं का, झालं. दीदींबरोबर काम करता आलं, मीनाताईंबरोबर काम करता आलं, उषाताईंबरोबर काम करता आलं. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की शब्दांना शब्द लावून कविता सुचत होत्या. इंदिरा संत, सुधीर मोघ्यांच्या आशीर्वादामुळे त्या वाढत होत्या, ती सजत होती कविता माझी. पण दीदींपर्यंत पोचील
आणि काय बात आहे, ते कुठे तुला फेसबुक स्टेटस दिसणार नाहीत, इन्स्टावर सापडणार नाही, माझी ज्या युट्यूब चॅनलवर माझ्या मी त्याच्यावर काही जास्त बोललेलं नाही. काही गोष्टी देवघरात ठेवण्याच्या असतात त्यातला प्रकार आहे. वा. पण मात्र डेफिनेटली इनिशियली दिदींकडनं झाली होती विचारणा. मी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पहिल्यापासून काम केलेला माणूस आहे आणि खूप क्लोज फॅमिली आमची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यातली. तर दिनायन कला पर्व असतं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये. तर मीना खडीकरांची तिथे मुलाखत घ्यायची, इंटरव्ह्यू घ्यायचा होता. बर. तर मला विचारणा झाली की तुम्ही घ्याल का. तर तुला तर विचारलं तुझ्या देवाने तुम्ही हे कराल का, नाही संबंधच नसतो ना. मला खूप असा परत शब्द वापरते माझ आहे बोलण्याचा, मला झेपलंच नाही काय बोलत. म्हणजे मी हा स्टन होणे म्हणतात की नाही, ओव्हरवेल्ड शब्द वेगळा इंग्लिश मधला, पण ते पण झालं नाही, मला झेपलंच नव्हतं पहिल्या शब्दच सांगतो. आणि असंच राहणं ठीक आहे. मग व्यवहार व्यवसाय नाही. तिथे म्हणतात मी त्यांची मुलाखत, आहा क्या बात आहे. आणि घ्याल का विचारल्यावर आवर्जून सांगतो, मीनाताई होत्या घेणारं डॉक्टर मुलाखत. तर मी तोंडावर म्हटलं की आमच्या पिढीसाठी, मी 70चा बॉर्न आहे, 70चा जन्म आहे, की आमच्या पिढीसाठी पुण्यामध्ये वाड्यात राहणाऱ्या लोकांना आणि मुंबईत चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांनी चॉकलेटच्या बंगल्याचं स्वप्न दाखवलं अशातून हे बोललो. विषय संपतो तिथे. आपल्यासाठी कुठलाही तू इंग्लिश मिडियम मराठी मिडियम कानडे कुठेही बस, चॉकलेटचा बंगला, एरे रे पावसा, सांग सांग बोलानात, आपलं बालपण त्याच्यातूनच प्रश्नच नाही. आशांशी बोलायला मिळतात. नंतर सुधीर मोघे आणि माय भवानी तुझे लेकरू हा अजून वेगळा पुढचा प्रवास मीनाताईंचा. पण माझा प्रवास तिथेच आहे ना चॉकलेटच्या बंगल्यातला. आणि विचारते कोण, लता दिदी की इन रेशमी राहो में इकरा होगी तुम तक जो पोहोचती है. चाललं ना तुझा माझा शोध. मी जर कवी असेल, हा मला गाणंच आवडत नसेल, मला कविता आवडत नसल्या, मला कलाच मी औरंगजेब आहे, कलाच आवडत नाही, तर माझ्यासाठी ही लोक नाहीशीच आहेत. पण जेव्हा तू शब्दांवर प्रेम करतोय, कवी आहे, कविता सुचतायत. आणि ह्यांनी बोट धरून शिकवले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराबदला ज्ञ याच्या आधीपासून मोगरा फुलला ऐकलं ना आपण. हो रे. हा जो प्रकार आहे. तर मग ताईंची मुलाखत घ्यायला मिळाली, दिदींशी संवाद झाला, उषाताईंशी बोलणं झालं, भेटणं झालं. आणि मला आवर्जून कौतुक काय वाटतं सांगतो. कौतुक म्हणजे हे गोळवडे महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि आई वडील यांच्या आशीर्वादामुळे झालेल्या गोष्टी असतात. या कोणाच्या ओळखीतनं वगैरे नाही गेलो किंवा ह्याचा त्याचा तो, तिचा त्याचा तो, असं करून जाणं आहे तिथे फोटो काढणे हा वेगळा मुद्दा असतो. त्यात पडायचं नाही मला अजिबात. माझी कविता तिथपर्यंत पोहोचली, माझं बोलणं तिथपर्यंत पोहोचलं, माझ्यासाठी यशस्वी हे असतं, हे भारतरत्न आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे आणि एकनंतर मीनाताईंबरोबर काम जे केलं, विचार कर, प्रोडक्शन वॉज LM म्युझिक, लता मंगेशकर म्युझिक कंपनी प्रोडक्शन आहे. संगीत मीना खडीकर, गायलंय पंडित शौनक अभिषेकी आणि मेखला खडीकर यांनी. आणि त्याच्यामध्ये आपली गाणी असतात. हे जे CD कव्हर आहे ना, कव्हर ते देवघरात ठेवण्याचा कव्हर आहे ना रे. त्यांचे नाव जे लिहिले जातात, आय एम हॅपी, तसं जगतो मी. लोक म्हणतात हा भाबडेपण आहे, म्हणजे असू दे, माझं जगणं आहे, ऍब्सोल्युटली फाईन. पण हे पुन्हा 4 चौघांच्या जाहिरातबाजीत कधी केलेलं नाहीये. पण वेळ असेल तर अजून सांगतो. जेव्हा दिदींकडनं भेट झाली दिदींची आणि जेव्हा करायला का विचारलं, उत्तर हो नाही काय झालं, तिथे काय बोललो काय आठवत नाही. माझ्या हिंमत झाली नाही, सेल्फी काढा हे करा, काही संबंधच नव्हता. पण तो काळही नव्हता ना रे असं सेल्फिश राहणं. जमलं पाहिजे रे, पण मग अशी म्हणलास थोडस सेल्फिश पाहिजे, म्हणजे नाही जमत. आता नाही येऊ शकत. या पॉडकास्ट नंतर फरक पडेल, आपण काय माहिती नाही काय संजय, पण आवर्जून सांगतो लोकांपर्यंत पोचण्यासाठी. आपण जाऊन सिरियस नोट जे बोललो, मी घरी आल्यावर एक कविता खरडली सुचली. म्हणजे दिदींना भेटून घरीपर्यंत माझे आपले ज्येष्ठ सुहृद आहेत बघ, पंडित हेमंत पेंडसे, बुवांचे शिष्य, अभिषेक बुवांचे. हेमंत दादांना ऐकवली कविता ती. तुला सांगतो काय की जेव्हा दिदींचं बोलवणं आलं, याल का, हे आवडणार आहे म्हणून सांगतो. कविता मी काही वेळाच रंगमंचावर सादर केली, कारण खूप वेळा वाटतं माझं घरचं घरीच ठेवलेलं बरं, याची जाहिरात नको करायला. कविता काय होती सांगतो, काय सुचलं. अंगणात परिमळ दव नहालेला ओला, अंगणात परिमळ दव नहालेला ओला, कसा अचानक आज दारी मोगरा फुलला. मला बोलला मोगरा, मी तो देवाची चाहुल, देव येतोय मागुती, मी ते अमृत पाहुल. मी म्हटलं, अरे मोगऱ्या नको फिरकी घेऊस, खोट्या स्वप्नांचं आंदण माझ्या अंगणा देऊस. कशाला ते भेटायला रे मला. नाही सोवळे ओवळे, नाही यज्ञ याग केले, देवा घराच्या मोगऱ्या, अरे खरं सांग काय झालं. मला बोलला मोगरा, देव
तुझ्यासाठी नाही. मला बोलला मोगरा देव तुझ्यासाठी नाही, तू रे भोई पालखीचा भार पादुकांचा वाही. किती सुंदर. तुझ्या पारोशा घरात, त्याला कळलं देवाला कसं आहे घर. हा, तुझ्या पारोशा घरात तुळशीचं रोप एक, निरागस भोळी तुझी एकुलती एक लेख. क्षण भिजवलो मी त्या श्रावणाच्या पावसात, क्षणी भिजलो मी त्या श्रावणाच्या पावसात, माझी भाबडी कविता न्हाली आज आसवात. किती लेख फाटक्या बापाची, माझी कविता यार. लेख फाटक्या बापाची, तिचं ठिगळाचं नेसू, ताठ कण्याची तुळस, तिचे कापुराचे आसू. रंग रूप नाही तिला, सजण्याचं नाही भान, तिच्या मनात विराणी मुक्त भावनांचं गाव. मला म्हणाला मोगरा बाजूला हो देवा आला, मला म्हणाला मोगरा बाजूला हो देवा आला, तुला दिसणार नाही दिसल तो कवितेला. वाह वाह वाह. माझ्या फाटक्या अंगणी, माझ्या फाटक्या अंगणी चिपळ्यांचा नाद झाला, माझ्या लेकीसाठी आज देव माझ्या घरी आला, माझ्या लेकीसाठी आज देव माझ्या घरी. धन्य धन्य धन्य. अप्रतिम अप्रतिम. मला काही लोक म्हणली की ही व्यक्तिपूजा वाटत नाही का. म्हणलं जेव्हा कविता म्हणजे मुलगी म्हणतो, कन्यादान करून ज्या सासरी नांदाला जाते, मी माझ्या कवितेला पोरगी म्हणतोय, मला सांग त्यांच्यासारखं सासर मिळतं एक छान नांद देईल ना कविता तिकडे. हा जो भाबडा प्रकार आहे याच्यावर व्यवहार येत, इथे फक्त भाबडेपणा असतात, संवेदना असतात. हे दिदीने वाचून दाखवली कविता नंतर मी थोडस बळ एकवटून. काय सांगता. त्या गोष्टी आहेत जगलो, भेटी झाल्या. पण मला एक सांग, आता हे आपल्या सर्वोच्च दैवत, आपलं हे दैवत दिदी, तर त्या दिदींना भेटून आल्यानंतर आता हे सेल्फी वगैरे हे सगळं नंतर जरी झालं असलं तरी थोडस थोडं काय प्रचंड ग आला ना, म्हणजे प्रचंड ग आला. कारण दिदींबरोबर काम म्हणजे काय हा आहे? म्हणजे असा एक तो इथे पुन्हा माझ्या वडिलांची आठवण काढली मी, दादांची. हो. दादांचा आमचा रुपालीतला ग्रुप आहे डॉक्टर लोकांचा. वडील जोशी हॉस्पिटलचे फाउंडर ट्रस्टी मेंबर वगैरे. तर वडिलांनी मला 3 दिवसांनी जरा रुपालीत बोलवलं. त्या काळात वडिलांबरोबर जाऊन रुपालीत बसून चहा पिणं हे जरा वेगळाच प्रकार होता. तिथे कौतुक बितू झालं माझं की रावल्यावर छान दिदींबरोबर काम झालं, त्यांच्या मित्रांनी कौतुक केलं. वडील शांतपणे म्हणले की दिदींबरोबर काम झालेलं आहे. जाताना कर्वे रोडला मठ आहे गोळवणी महाराजांचा, वासुदेव निवास, तिथे जायचं. रात्री आई माझी निर्मला दृष्ट काढेल, उद्यापासून जमिनीवर या हे नाव सोडायचं. म्हणून दादा असं काय म्हणताय, हे खूप छान वडिलांनी शिकवलं. दादा म्हणले लता दिदींना तुझी कविता आवडलीये, तू नाही आवडलंस, म्हणून कविता जितकी सकस सुदृढ आणि नितळ होत राहील त्याची काळजी घे. असे संस्कार झाले आमच्यावर. किती छान. चांगलं वाईट माहिती नाही, हे अव्यवहार्य संस्कार आहेत, नो डाऊट. त्याच्यावर कॅश कर नाही म्हणले, त्याच्यावर 10 ठिकाणी चॅनलवर बोल असं नाही म्हटले. कविता कशी नितळ राहील असं शिकत गेलो. म्हणजे ग्राउंडेड राहण्याचं जे काही सगळं आहे हे आई वडील तू दादांना अगदी दादांना श्रेय देतोस की. कारण आपल्याला लहानपणी चाळीस सायकोलॉजी नव्हती ना, फटके खात लहानाचे मोठे झालं. फटके खात लहानाचे मोठे. त्याच्यामुळे वडिलांमुळेच. आणि मग एक सांगतो, दिदीला भेटल्यावर ज्ञानेश्वर वेगळ्या अँगलने कळले. 3 शब्द दिदींचे पहिले भेट झाल्यानंतर. छान लिहिता हा प्रकार होता. हो. आता सांगायला बिंदाच बोलतोय, पण छान लिहिता कळल्यावर सुद्धा रडलो. कसलं छान लिहितोय, म्हणजे छान लिहिता नाही यार. ज्यांनी कबीरजी गायलेत, मीराबाई गायलेत, ज्यांनी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अरे कोण नाही गायलं. म्हणजे मी गुलजार साहेब किंवा आपल्या राजा म्हणजे अली खान पण येत पण नाहीये, कोण गायलंय. आवडावी कविता. पण ज्ञानेश्वर का कळले, छान लिहिता हे कळल्यावर मला पुढे 3 महिने एक कविता सुचलीच नाही. आता काय अचीव करायचं राहिलं असं झालं मला अचानक. इथे माऊली वृत्तीची निवृत्ती, आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. तिथे मला जायचंय, ते माझ्या सकट आसपासचं सुद्धा सगळं ते चतुर्भुज वैकुंठच आहे ना. पण वृत्ती आहे, करायची इच्छा ना, तर लास्ट इलेक्ट्रॉन आहे ना ऑर्बिट मधला, तो नाहीसा झाला रे. आता का करू. आणि जे सुचलंच नाही काही त्याच्यानंतर. पुन्हा मीना त्यांना फोन केला, मी कविता सुचत नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे. हे मी अगदी वेगळ्या अँगलनी जर सांगितलं ना, तर मी माझ्यावर देवाची कृपा आहे. मी म्हणेन की मला दिदींचे क्षण अनुभवायला मिळाले. दिदींचा 60वा वाढदिवस जेव्हा होता,
खूप आधीची गोष्ट आहे. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये मला वाटतं ज्युनियर कॉलेज संपल्यानंतरची गोष्ट आहे. मी दीदींवर एक लेख लिहिला होता आणि तो लोकसत्तेमध्ये छापून आला होता. तेव्हा माधवराव गडकरी संपादक होते तेव्हा. आणि माझी खूप इच्छा होती की हे दीदींपर्यंत कसं तरी पोचलं पाहिजे. ती भोळी भाबडी बावळट अशी इच्छा होतीच. पण लक्षात आलं किंवा माहिती झालं की दीदी पुण्यात आहेत, त्यांच्या पुण्यातल्या घरी. मग मी धाडस करून गेलो, म्हणलं काहीही व्हायचं ते होऊ दे, आपला हा लेख ऍटलिस्ट त्या दारात तर जाऊ दे. मग तिथे गेलो, दार उघडलं. माझ्या मते उषाताई होत्या. त्या म्हणल्या काय, मग त्यांना सांगितलं असं असं या कारणासाठी आलो, एक लेख लिहिलाय. आणि दिदी फक्त एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये क्रॉस होताना दिसल्या. कोण आहे ग? तो जो स्वर ऐकला, मी म्हणलं आता बास, म्हणजे आता या क्षणी जर आता आलं ना वरनं सही झालेलं तर जाऊयात. पण ना येऊ दे ना, आत येऊ दे ना वगैरे. आत आलो, आत गेलो. मी असं म्हणजे मी संपलो होतो. म्हणजे तेव्हा जसं आता तू म्हणालास की पुढच्या 3 महिने कविता सुचली नाही, ही भावना मी का ओळखू शकतो? कारण माझं संपलं होतो. मी आता दिदींना आपण सांगायचं की मी लेख लिहिलाय, स्वरांची अद्वितीय आकाश गंगा लता, असं मी लिहिल्याचं मला आठवतंय. तर मी तो लेख घेतला आणि लेख दिला. दिदी लेख. मी आपलं खाली बसलो होतो. खाली बसायला लागलो. नाही वर बसा. अरे वर बसा काय म्हणजे वर बसा, कोण सांगतंय? मी खालीच बसलो. त्यांना दिला, काय करता तुम्ही वगैरे असं. मला उत्तर सुद्धा आठवत नाहीत मी काय दिली. आणि मी त्यांच्या पावलांना स्पर्श केला आणि बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर मी दिवसभर मी कुणाशी बोलू पण नाही शकलो, भेटलो पण नाही. मी घरात पण काही, मी अन्न पाणी वर्ज केल्यासारखा दिवस गेला पूर्ण तो. कारण देव भेटला. जसं आता तुझ्या कवितेत इतकं समर्पक आणि सार्थ वर्णन आहे की मोगराच तुला सांगतो तुझ्या कवितेसाठी आलेला. त्यामुळे हे सर्वोच्च. मग आपल्या दोघांमध्ये मैत्री घट्ट असायच्या कारणांमधलं मोठं कारण म्हणजे दिदी आहे. म्हणजे शब्दांवरचं प्रेम. जसं आता दादा म्हणाले होते तुला की दिदींना तू नाही आवडलास, तुझे शब्द आवडले. तर हे शब्दांवरचं प्रेम आहे ना, हेच तुला माऊलींपर्यंत घेऊन गेलं असं वाटतं. कारण मोगरा फुलला या गाण्याचं बोट धरून तू माऊलींपर्यंत गेला. पण नंतर तिथे थांबला नाहीस. तू केलेल्या कविता संग्रहांमधलं मला आवडलेला, वैयक्तिकरित्या आवडलेला कविता संग्रह आहे तो आळंदीचा राणा. वा. वैयक्तिकरित्या मला वाटतं तू किती कविता संग्रह केलेत आतापर्यंत? माझे स्वतःचे 3 काव्य संग्रह आहेत. आणि पूर्वी ऑर्कुट नव्हता प्रकार होता बघ. हो. त्याच्यामध्ये आमच्या असं काही शृंखला म्हणतो आपण, चेन होती, शृंखला होती. शरपंजरी आज मी भीष्म म्हणून बोलतोय. आणि आम्ही असं ठरवलं की इथे क्या बात आहे, सुंदर असं काही म्हणायचं नाही, उत्तर द्यायचं कवितेतनं. आणि त्यातून मी भीष्म, मग कोणी कृष्णाचं रूप घेतलं, रोल घेतला, कोणी द्रौपदी. आणि छान एक संवाद झाले बरं का. आणि काव्यातून बोलायचं, काव्यातनंच. आणि जसं मग नागपूरच्या विद्याविकास पब्लिकेशन आहे देशपांड्यांचं, की त्याच्याकडनं आम्ही एक जो काव्यसंग्रह प्रकाशित केला होता त्याचा. तर माझे 3 काव्यसंग्रह आहेत माझे. आणि शृंखला असलेला हा शरपंजरी आज हे 4 काव्यसंग्रह आणि काही लेखसंग्रह आपले आहेत. पण निधींवर सुद्धा एक तू लिहिलेलं पुस्तक आहे. ते खरं तर मला माहिती आहे म्हणून सांगू शकतो की फेसबुकवर तू लिहित गेलास आणि त्याला एक सुंदर नाव दिलं आणि ते सुंदर रूप त्या पुस्तक रूपानं प्रकाशित झालं. आणि ते नावच इतकं अप्रतिम होतं की त्यातनं सगळं कळायचं. आणि भरभरून लिहिलेलं. मी ते भरभरून वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. त्या पुस्तकाचं नाव होतं पूर्णविरामानंतर. एक तर त्याचं मुखपृष्ठ सुद्धा इतकं साजेसं झालेलं आणि त्याच्यातलं लेखन. तुझ्या लेखनामधला राहुल सगळ्यात आवडता मुद्दा कुठला आहे माहिती का मला, किंवा आवडती गोष्ट? तू साधं लिहितोस आणि सोपं लिहितोस, नैसर्गिक लिहितोस. म्हणजे काही लोकांना लिहिताना हा भाव असावा की मी किती भारी आहे हे दाखवावं, कारण लोक त्या लेखनापासून दूर जाणारे असतात आणि त्या व्यक्तीला ग्रेट म्हणतात. पण तुझं लेखन हे रिलेटेबिलिटीच्या दृष्टीने विचार केला तर ते कळतं. आभारी आहे की अरे असंच, अरे आम्ही पण अशाच गप्पा मारतो.
पूर्ण विरामानंतर मी मित्रांनो मुद्दाम तुम्हाला सांगेन, ते पुस्तक उपलब्ध आहे पुण्यासारख्या ठिकाणी आणि सगळीकडे सुद्धा ते मिळेल. पूर्ण विरामानंतर दीदींवरच्या अपार प्रेमातून आलेलं तो लेखसंग्रह आहे. तो तुम्ही वाचलात तर तुम्हाला मी अगदी खात्रीनं सांगू शकतो की तुम्ही पहिला लेख वाचलात की तुम्ही थांबणार नाही ते पूर्ण होईपर्यंत, सलग वाचणार. संजय, कसं ते पुस्तक जे आहे ते पुन्हा सांगतो कुठल्या व्याकरणावर लिहिलेलं नाहीये. ते दीदींच्या गाण्यावरती लिहायची लायकीच नाही आपली. नंतर असं होतं बघ की दीदी एक उदाहरण की असे कुठले मोठे गुरु समोर नाहीसे होतात ना, अशी चढावड लागते. मी त्यांचे फोटो टाकायचे फेसबुक वगैरे बघ, मोठमोठी लोक असतात त्याच्यावर फोटो टाकत बसतात. अरे माझं म्हणणं, त्यांनी तुझा फोटो टाकला तर तू काहीतरी केलंस नाही बाबा, तूच काय टाकतोस फोटो. त्याचा थकलेले भागलेले कोणतरी असे सेलिब्रिटी असतात बिचारे 80+, माझा उभारून फोटो असतो, आय एम विथ समबडी. काय अचीव होतं याच्यात? त्यांनी टाकावा की आज मला राहुल देशपांडे भेटला होता, तितके आपण मोठे होत का? अजिबात नाही. आपल्याला सवय असते उगीच की दिदींच्या, म्हणून त्या पुस्तकात काय मी दिदींच्या गाण्याबद्दल काही लिहिलेलं नाही. ती लायकी नाही, पात्रता नाही, योग्यता नाही. पूर्णविरामानंतर आयुष्यात जेव्हा माझी आई जाते, माझा देव नाहीसा होतो, निराकारात निघून जातो. हे बघ, किती सगुण निर्गुण म्हणलं की आम्हाला निर्गुण वगैरे झेपत नाही यार. सगुण त्याला समोर कोणतरी पाहिजे ना, त्याशिवाय सगळे ज्ञानेश्वर महाराज होतील ना, सगळे अवधूत होतील. संबंध नाहीये, समोर कोणतरी लागतं ना बघायला, प्रश्नच नाही. तर दीदी नाही म्हणल्यानंतर पूर्णविरामानंतर ते 108 लेख लिहिले गेले माझ्याकडनं. आणि त्यात कन्सेप्ट असा होता, ते तसं घडत गेलं आपण, की प्रत्येक दिवसाचा शेवट माझी रोजनिशी येते. दीदी गेल्यानंतरच्या 108 दिवसांची रोजनिशी आहे राहुल देशपांडेची. मग त्यात मी कधी होयसाळला गेलो असेल, म्हणजे साऊथमध्ये गेलोय, कधी खजुरात गेलोय, कधी वेरूळला गेलोय. मग आता झोपायच्या आधी लेख पोस्ट करून झोपायचं. ते सगळं वर्ण बाप्पांनी दिलेल्या गोष्टी होत्या. पण त्या दिवसाचा माझा मूड बघून दीदी मायासाठी, त्याला मी आभाळ माय शब्द वापरला. आभाळ माया, की आभाळ माया, की माझी आई आभाळ म्हणून माझ्यासाठी ते गाणं गुणगुणते. असं त्या लेखनात शेवट दीदींच्या गाण्यावर होतो. असं पूर्णविरामानंतर पुस्तक आहे. त्याच्यावर काही लोक म्हणले की दीदींवर लिहिलेस का? दीदींवर नाही लिहिलं. दीदी गेल्यानंतर जो मला झालेला त्रास आहे, संवेदना, जो त्रास होतो आपल्याला, तो व्यक्त झालाय. आणि मग मला जाणवलं की ती बाईच आहे ना शेवटपासून. या दीदींच्या आवाजाशिवाय काहीच नाही ना जगात, भारतात बाहेर सुद्धा. आपण मी जिथे फिरलोय, विथ भरलेला स्टार्ट विथ दीदी आणि एंड विथ दीदी. कुठे गेल्यावर म्हणजे कुशीमध्ये आपण आहोत ना, की जसं तू मी आपण संसार करतोय, कधी मित्रपरिवार नको ती लोक भेटतात, नाही मला करत असं म्हणतो आपण, हे नाही करणार मी. मग बाईचा येतो आवाज, सरस्वती चंद्र, दिल ना चाहे तो क्या सात संसार में चलना पडता है सबकी खुशी के लिए. ऐकतोस ना तू, की मला आई तुझ्या आठवण्यात खूप रडावं असं वाटतं. त्याची आठवण आली. पुन्हा बाई सांगतात कुशीत घेऊन, की कुठलं ते गाणं, की दो एक प्यार का नगमा है मधलं गाणं आहे, की अगर उदास होंगी, मी पण उदास होईन, तू रडतोयस का, तुझ्या अश्रू उदास होगा तू उदास होगी. हे जे आवाज आले, मेरासा आहे ना, शोर मधलं गाणं आहे ते, शोर मधलं, की मेरासा हे एक प्यार का नगमा आहे मधलं गाणं. हे लक्षात ठेवता, त्यांचा आवाज आयुष्यभर जो भोवती आहे जाणवत. आणि त्याच्यात आलेलं पुस्तक आहे, बाकी काय पूर्णविरामानंतर. आणि आवडून सांगेन ते पुण्यात आपले सायन्स पब्लिकेशन आहे, नितीन कोतापल्ले, त्यांनी पब्लिश केलं, त्यांनी पुढाकार घेऊन आवर्जून पब्लिश केलं. हे पण मला कौतुक वाटतं, कारण हे रुटीन खपेल का असं बाजूवर पुस्तक नाही येते. अशा वेळी प्रकाशकाने पुढे आलंच. म्हणजे होतं काय ना, लेखक कवी असतो, प्रकाशक असतो, वितरक असतो आणि कॉमन मॅन आहे. मी काय सांगतो स्टेजवर की लोकाश्रय पाहिजे. राजाश्रयातनं एक गुप्त सम्राटात एक कालिदास होईल ना रे. एक राजाकडे एकच असेल ना तो महाकवी, तो किती लोकांना पगार देणार आहे शेवटी. राजाश्रयातनं एक माणूस, एक व्यक्ती, एक इन्स्टिट्यूट मोठी होईल. पण लोकाश्रय असल्याशिवाय काही मिळणार नाही. म्हणून प्रकाशकांनी पुस्तक छापणं, वितरण करणं हे गट्स आहेत. मी नितीनला सुद्धा खूप त्याचा आभारी आहे कोतापल्लेचा, की आपण करूया असं म्हणलं. नाही, खरंच असा प्रकाशक पाठीशी खंबीर असणं ऍब्सोल्युटली. कारण हा विषय असा नाही, तू जसं म्हणाला तसा, की हे रुटीन मधलं खपलं जाणारं. दीदींवरती काय लिहिलेलं गेलं, दीदींवरती लिहिलेलं, ती माझी रोजनिशी साध्या माणसाची. पण दीदी कशा आयुष्यभर आपल्या बरोबर आहेत ते सांगायचं म्हणतात. राहुल, मगाची आपण बोलताना बोललो आणि तूही म्हणालास की संवेदनशील माणूस आहेस, तुला संवेदनांची खूप कदर आहे. ह्या संवेदनशीलतेचा तुला त्रास होतो का रे कधी? अर्थात, म्हणजे जोपर्यंत आपण श्वास घेतोय ना, आपण सगळ्यांना संवेदनांच्या आसपास फिरतोय, त्याच्यामुळे आपण जगतोय.
आपण इनर्ट झालो सगळे समाधी घ्यायला लागते. प्रचंड त्रास होतो. आणि जे कोण म्हणतात की मला संवेदनांचा, त्या इम्पल्सचा, त्या इमोशन्सचा त्रास होत नाही, संजय सगळे भंपक येतात येते. म्हणजे उगीच मुखोटे घेतले त्याला. त्रास होत राहणारच आणि होत राहायला पाहिजे, तर कलाकार जिवंत राहील. फक्त माझं एक कलाकारांबद्दल म्हणणं असं असतं की मला मी जनरल स्टेटमेंट करायची लायकी नाही, पण मी खूप जे कलाकार पाहिलेत, कलाकार असाच असतो, विचित्रच वागतो, विक्षिप्तच वागतो, आम्ही खूप हाय इमोशनल क्वोशंटवाले आहोत, अव्यवहार्य असतात. आहेच ना, आम्ही अव्यवहार्य आहोतच ना. पण अव्यवहार्य असणं आणि बेफिकीर असणं याच्यात थोडासा फरक आहे. मग कलाकार असो, खेळाडू असो, टाळ्या पडल्या एकदा ना की अव्यवहार्य असू देत, हरकत नाही. तुझ्या कलाकाराचा तो श्वास आहे अव्यवहार्य असणं, पण मग बेफिकीर कशाला पाहिजे? उत्तरदायित्व आहे ना काहीतरी. तू उत्तरदायित्व सोडू शकत नाहीस ना रे. आई बाबा असतील, बायको असेल, पोरं असतील, जगायचं ना मला. अव्यवहार्य असणं वेगळं, बेफिकीर असणं वेगळं. आणि कलाकार खूप या दोघं शब्दाची गल्लत घालतात. तर लता दिदी, आशाताई, ही मोठी नावं घेतो सगळी मी. खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर, हे कलाकार नाही आहेत का? हे प्रचंड कलासक्त मनाचे, आयुष्यावर प्रेम करणारे लोक आहेत. पण त्यांनी व्यवहार पाळलाय की नाही, हे त्यांच्याकडनं का शिकू शकत नाही, हा माझा मुद्दा आहे. तर अव्यवहार्य असणं आणि बेफिकीर असणं हा थोडा फरक आहे. आणि आजकाल बेफिकिरीपणा, बेफिकीर खूप असतात आणि आम्ही असंच जगतो. मग कर्माची फळं भोगायला लागतात. तुझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे प्रगाढ? कुठल्या गोष्टीवर? की कर्माची फळं भोगावी लागतात, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या, आता तुझं जेवढा मी तुला पाहतो किंवा मला जेवढा तू माहिती आहेस, तू सश्रद्ध व्यक्ती आहेस. अगदी पूर्ण. तू गुरु मानणारा, अगदी सद्गुरु तत्वाला मानणारा असा आहेस. तर अशा व्यक्तीला ज्या वेळेला एखाद्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं, जीवावर बेतलेल्या संकटाला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला तुझं हे सद्गुरु तत्वावरचं दृढ राहणं हे तुला उपयोगी पडतं असा तुझा ठाम विश्वास आहे का? आहे सर. आणि दुसऱ्यावरून सांगेन, हे तत्व पाठीशी आहेच आहे. पाठीशी काय, त्यांनी सर्वव्यापी, आपण त्याच्या आत आहोत, घुसलेलो आहोत. चुका केल्या का? प्रचंड चुका केल्या. माणूस आहे मी. चुका केल्यात, माझ्याकडनं माणसं दुखवली गेली आहेत, काय काही नाती आयुष्यभरची तुटलेली आहेत, कारण मनस्वी वागत गेलोय. असं म्हणत नाही की आम्ही काय थोडक्यात चांगलं स्थळ आहे अनुरूप मधलं, असं म्हणत नाही. म्हणजे खूप दोष जास्त असतील ना, तो हरकतच नाही. पण जेव्हा जेव्हा चुका केल्यात, व्यक्तीबद्दल असेल, इव्हेंट बद्दल असेल, तेव्हा मी त्यांना सॉरी म्हटलेलंच आहे. चुकलोय. चुका दुरुस्त करायचा प्रयत्न नाही केला, मात्र पुन्हा चुकणार नाही याची काळजी घेतली एका विशिष्ट लेवलपर्यंत. पण चुकांचं समर्थन नाही केलं, चुकलो, पण मी सॉरी म्हटलंय त्या माणसाला, त्या व्यक्तीला तिथे जाऊन. तर काही लोक त्याच भांडवल करून मायापासून लांब गेली. मग इथे संवेदनाशील मन मध्ये येतं. संवेदना, आपण तुझे मग शब्द वापरलास की बाबांनो, मी तसं मी कायम सांगत आलोय. माझ्या पूर्णविरामानंतर पुस्तकात एक माझं अतिशय आवडतं वाक्य आहे, प्रत्येक नात्याला हाफ लाईफ असतं. हाफ लाईफ शब्द मेडिसिन मधला आहे आपला. जसं काही गोळ्या आपण 3दा घेतो दिवसात, काही 2दा घेतो. 2दा का घेतो? त्या गोळीचा, औषधाचा इफेक्ट हा 12 तास असतो, म्हणून 2दा. त्याला आम्ही हाफ लाईफ म्हणतो. प्रत्येक नात्याला हाफ लाईफ आहे. जर उगवती आहे, मस्त भगव करणारा सारंग आहे, तर मारवा आहे आपण नाकारतो कशाला? मावळती आहेच ना. प्रत्येक नात्याला आयुष्य आहे, एक ठरलेलं आहे, टाइम स्पॅन आहे, तसा ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण जेव्हा नाती तुटतात, नाती लांब जातात, तर मला विचार असं वाटतं की जसं दुसरं एक स्टेटमेंट आहे की एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे संजय, ती व्यक्ती मामा म्हणून अप्रतिम आहे, अफाट आहे मामा तो, पण तीच व्यक्ती काका म्हणून विकृत असू शकते. आणि आपण त्या व्यक्तीला नापास करतो. कशासाठी? जर राहुल देशपांडे तुला इंटरनॉलिस्ट म्हणून आवडला असेल, मूर्तीशास्त्र, तर मी कवी म्हणून तुला आवडू शकत नाही. आवडलाच पाहिजे, हा हट्टास माझा असतो. हट्टास माझा. आणि प्रेक्षकात रसिकांचं आहे की राहुल कविता छान करतो का, बोलतो छान ना, इंटरनॉलिस्ट छान ना, तो नवरा पण छान पाहिजे, तो बाप पण छान पाहिजे, तो मुलगा पण छान पाहिजे. कशासाठी? आपण आपले ग्रह आहेत. पण मला काय वाटतं, आपली जी फ्रेम आहे ना, त्या फ्रेम पुरतं राहावं ना. माझ्यावरची जी लोक लांब गेले असतील चुका केल्यावर, चुकून मकून भेटूच नाहीत,
म्हणजे माझ्यासाठी पूर्णराम की पूर्णराम संपला विषय. मला एक प्रश्न कायम राहील, मी तुमचं वाईट काय केलं होतं? मी एका नात्यात वाईट वागलो असेल, पण तुमचं वाईट काय केलंय? काहीच उत्तर केलं नसतं. मग मला जाणवलं त्या संवेदनाक्षम मनामुळे की त्या लोकांना तिथे आपण नकोच असतो. संजय, तुला अनुभव येईल तो. आपण नकोच असतो त्यांना तिथे, फक्त ते कारण शोधतात, लांब कारण शोधतात. राईट. माझी कविता आहे की मन शोधा याचं राहू न गेलं, मन शोधा याचं राहू न गेलं, मन काठावरी वाहू न गेलं, मन केविल वाण कुरूप म्हटलं कोणी, मन दगड झालं, दगड झाली वाणी. मन शोधा याला अवकाशी वारा झालो, मन शोधा याला अवकाशी वारा झालो, तो सागर ढुंडुनी अवनी पाहुनी आलो, तो तेज गोलही भकास होतो जेव्हा, मन कापूरले ते पुन्हा पोरका झालं. शेवटी तू आणि तुझं एकटं असणंच तुझा बेस्ट फ्रेंड असतो, ते नातं संपत नाही. तुझी सावली पण तुझ्यापासून लांब जाते. पूर्वेला वेगवेगळ्या तू पूर्वेला आहे सावली पश्चिमेकडे, पश्चिमेला सावली पूर्वेकडे, भर दुपारी घामात निथळतोयस, तुला वाटतं या सावलीने मला मिठीत घ्यावं, तीच वेळी चायला माझ्या पायापाशी येते. कोण नसतं कोणाचं. तर या संवेदना जितक्या लवकर कळतील म्हणून माऊली आम्हाला आवडतात. वेदनांचा बाजार न करता जगणारा जो एकुलता एक माणूस मी गुरु म्हणून बघतो, हे ज्ञानेश्वर आहेत. आणि म्हणून कळलं समर्पण असेल ना तर जगता न रे. तर मी कायम सांगतो आवर्जून की जिथे जिथे मी स्वतःला समर्पित केलंय तिथे जगलोय. मग गुरुतत्व म्हण, त्याला सद्गुरू म्हण, कोणाचा आशीर्वाद म्हण, आय ऑलवेज सरेंडर. या चुकांपुढे सुद्धा, चांगल्या असण्यापुढे सुद्धा, जसं गुरुवाणी महाराज आणि मी कमतीत राहतो, मी खुळा लिहिलंय, इडा पिंगळा नाडी म्हणतो मी, की एक कृष्णाकाठ आहे, एक इंद्रायणी काठ आहे. की आमची कृष्णाकाठची नरसोबाची वाडी आहे, दुसरी सरस्वती गुरुवाणी महाराज, आणि आळंदी काठचे ज्ञानेश्वर. माझ्या इडा आणि पिंगळा आहेत त्यात का नाही ऍक्सेप्ट करायचं? व्यसन पाहिजेच ना माणसाला. कविता, रंगमंच, एंडॉलॉजी आणि माऊली आणि ज्ञानेश्वर हे व्यसन आहेच आमचं. पण त्याच्यावर जगलो ना. माझा अनुभव सरेंडर केलास तू साधारण मार्गातला आहेस. आपण कुठे सरेंडर केलं की जबाबदारी त्याची ना रे, घेईल ना काळजी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. खरं भारी आहे ना. मी माझी जबाबदारी घ्यायला खरं समर्थ नसतोच, पण मला सरेंडरच होता येत नसेल. काही काही लोक पाहिलेत, मी हातापाय पडतात देवापुढे आणि मला सुखी ठेव. अरे म्हणलं, तू जगतोयस, येतोयस, खातोयस, पितोयस, विमानातून फिरतोयस, अजून सुख म्हणजे काय असं काय? तर हा जो प्रकार असं होतं. कारण सरेंडरन्स माझ्यासाठी म्हणशील तर सरेंडरन्स वॉज दी थिंग. म्हणजे मी काही शारीरिक मानसिक व्याधीतून गेलो असेल, दॅट्स फाईन. आणि मित्र परिवार, त्या बात आहे. म्हणजे मित्र परिवार जो भेटला हे पुन्हा त्याची कृपा आहे. ते नातेवाईक आणि मित्र परिवार हे मला अतिशय छान आहे. घर आहेच आहे, घराचा उमरा आणि छत सुंदर आहेच आहे माझ्या. मी शब्द हे रूपकातले वापरतो. छत आणि घराचा उमरा अतिशय सुंदर आहे. जेव्हा मी सगळं म्हणतो की मी कॉलेज सोडतोय, हॉस्पिटल रिझाईन करतोय, प्रॅक्टिस कमी करून मी इंडॉलॉजी करत फिरणार आहे, तेव्हा आई वडील बायको नाही कधीच म्हणलेले नाहीत ना. हा जो प्रकार आहे, तर छत आणि उमरा छान आहे आणि मित्र परिवार चांगला भेटला. ते तुटून गेले त्यात ॲब्सोल्युटली फाईन. मी काय उदाहरण देतो प्रवासाचं. आपण प्रवास करायला निघतो, वी स्टार्ट विथ समबडी. कोणी स्टेशनवर उतरतं, कोणी त्यांचा मार्गच बदलतं, कोणी गाडी बदलतं, कोणाला आपण आवडत नाही, ॲब्सोल्युटली फाईन. परत तोच मुद्दा, मी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना, मी चुकतो. हा ऍक्सेप्टन्स ही खरंच अवघड आणि दुर्मिळ गोष्ट आहे खरं तर. राहुल, आता बोलताना आपण काही मुद्द्यांवर बोललो. मित्रपरिवाराबद्दल तू बोललास, तुला खूप बोलायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं. मग असा सजीवांमध्ये रमणारा राहुल निर्जीव असणाऱ्या मूर्तींकडे कसा वळला? जेव्हा तू म्हणतोयस तू इंडॉलॉजी केलंयस, मित्र हो, या माझ्या डॉक्टर मित्रांनी इंडॉलॉजीची अधिकृत पदवी घेतली, मूर्ती अभ्यासक म्हणून सुद्धा आहे. म्हणून हा प्रश्न की सजीवांमध्ये रमणारा राहुल त्या अभ्यास करून आलास काय अभ्यास, क्या बात आहे. म्हणजे परिणाम होतो अरे थोडासा. सजीवात निर्जीवात ते माझे नाही, ते चंद्रशेखर महामुनींचे परिणाम समजू शकतो. छान व्यक्त झाल्यास. बर, एक अगदी साधं मला विचारशील तर पुन्हा सगुण, मी सगुणाचा पूजा करणारा माणूस आहे. कोणी काय म्हणलं तरी करतो. हा, आमच्या आयुष्यात उदय इंदुरकर नावाचे खूप छान ग्रस्त आले, तर आम्ही मास्तर म्हणतो. दुर्जानी सर, ही इज नो मोर विथ अस. त्याचा एक होता देऊळ नावाचा कार्यक्रम. त्याचं टायटल सॉन्ग मी लिहिलं होतं,
कोड कलंदर कोरुनी गेला वेदांताचे गाव, वाऱ्यालाही ठाऊक ना त्या मुसाफिराचे नाव. तर मग मला जाणवलं की मूर्ती हे सर्वस्व नाहीये, मूर्तीतून पाहिलं की तत्व दिसणार आहे पलीकडे. हे मला जाणवलं काही लोकांची चर्चा केल्यावर. विषय मला इतिहास आवडायचा, कला आवडते व्यक्त झालेली, परफॉर्मिंग आर्ट मला आवडणारच प्रकार आहे. मग प्लास्टिक आर्ट फॉर्मसाठी म्हणून मूर्ती आयुष्यात आल्या, मंदिर कळायला लागलं काय. आणि मग इंदुरकर मास्तर साक्षात गोबम देगलूरकर सर. जसं कविता माझी मोघ्यांमुळे सजली जगली आणि आजही जिवंत राहिली, तर माझ्यातलं इंडॉलॉजी जगवण्यासाठी फुलवण्यासाठी आमचे इंदुरकर मास्तर आणि गोबम देगलूरकर, मी सरांना गुरुजी म्हणतो, ज्यांना माहिती की गुरुजी आणि मास्तर हे दोन मी उपाधी वापरतो, त्यांच्यावर इंडॉलॉजी रमत गेलो. आणि मग मला कळलं, तो सांगतो संजय, बहुतेक एकदम नवीन असताना म्हणजे जुन्या काळात रामेश्वर केव आहे वेरूळ मधली 21 नंबरची, तिथून असं बाहेर पडलो होतो, तर गंगा आहे तिथे, तर अनेकांना आवडते, जान्हवी सुंदर आहे. समभाव कसं होतं बघ, हे सगळं जुळून कसं येतं. संध्याकाळची 6 वाजता बंद करता शिट्ट्या वाजायला लागल्या होत्या, गोईंग बॅक. मावळणारा सूर्य मस्त डिफ्युजर लाईट पडलेला आहे, सुंदर दिसत होती रामेश्वरची गंगा. आणि का कोण गाणे, माझ्या मोबाईलमध्ये काय दिदींची गाणी असतात, आणि ते गाणं लागणार आहे मधुमतीतलं गाणं आहे, मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद ये गहरा बात जरासी. शपथ शाळेला म्हणलं, असं वाटलं गंगा बोलते की अरे मी नदी आहे पण तरी मी धानलेली आहे. भेद ये गहरा बात जरासी की अरे हे खूप डिटेल आहे रे, तुम्ही येताय फक्त वाव करताय, फोटो काढताय, क्या बात आहे म्हणताय, निघून जाताय, मी उभी काय इथे, त्याचा अर्थ असेल ना तसा. म्हणून आजारे कपसे खडी में इस पार, हे गाण्याचा अर्थ मी वेगळ्या अँगलनेच पाहिला आणि म्हणून आय लाईक समथिंग डिफरंट. हा जो प्रकार होता, तिथून मला कळलं ही मूर्ती बोलते, लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स. आणि मग देसाई मॅडमचं खजुराहो वाचलं, देगलूरकर सरांची चर्चा झाल्या, हेनरिक झिमर आयुष्यात आला पुस्तक रूपातनं. आणि मग मला इंडोलॉजी किंवा मूर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य खूप वेगळ्या रूपातनं येत गेलो. आणि मग मला जाणवलं की आपली लायकी काय, तर ॲज अ कलाकार म्हणून जोपर्यंत संवेदना जिवंत आहेत, मूर्तींची भाषा समस्येचा विचार करू. म्हणून मी MA केलं. तर पुन्हा आई वडिलांचे संस्कार, डिग्री घेतल्याशिवाय बोलायचं नसतं. आणि मग आई वडील रिसर्चवाले असल्यामुळे आईने ते पण सांगितलं, तू बोलतोस छान, टाळ्या घेशील, आई ओळखते मुलाला, सगळं छान करायचं, पण वर्षातनं 3 किंवा 4 रिसर्च पेपर्स पण पाहिजेत. अच्छा. त्या विषयातले. म्हणजे मी कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट करायला लागलो. टिमोईतल्या शिक्षक आमचे मंजिरी भालेराव मॅडम, श्रीनर बापट सर, अंबरीश खरे सर, यांच्या मदतीमुळे, यांच्या सपोर्टमुळे मला एशियाटिक सोसायटीची फेलोशिप पण मिळाली. मग कामं करत गेलो, फक्त न ठेवता वाटत गेलो. मला खूप कलाकार म्हणतात की राहुल तू सगळं बोलतोस, तिथे जाऊन थोडं राखून का ठेवत नाहीस, सगळं सांगतोस, थोडं राखून का ठेवत नाहीस. हा प्रत्येकाचा वेगवेगळा मुद्दा आहे रे. मला वाटतं जे तुला माहिती आहे ना ते सांग ना. सगळं नाही सांगत आजकाल रील रोग हातचं ठेवून. मी जसं आता संपदाशी बोलताना सुद्धा जाणवलं, मला राहुलशी बोलताना पण जाणवलं की हातचं राखूनच बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हो. मग त्याचं काय, म्हणजे त्यांचे सायकोलॉजी, फिलॉसॉफी, लॉजिक काय असतं माहित नाही, पण तुझ्यासारखी अशी दिलखुलास जी माणसं आहेत ना, की जी भरभरून देतात. म्हणजे तू वेरूळला घेऊन जातो लोकांना, वेरूळ बद्दल सांगतोस, कंबोडियाला घेऊन जातोस, खजुराहोला घेऊन जातोस. तर मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो मंडळी, की ते एकदा बघा. वेरूळ वेगळ्या पद्धतीत दिसेल, खजुराहो वेगळ्या पद्धतीत दिसेल, किंबहुना कंबोडियासारख्या ठिकाणी सुद्धा राहुल बरोबर जाणं हा एक काय अनुभव असतो हे असंख्य लोक जे त्याच्याबरोबर जाऊन आले ते सांगतील. आमचा चंद्रशेखर महामुनी, सेलिब्रिटी मित्र, तोही सांगेल. पण वेरूळ बद्दल किंवा खजुराहो बद्दलच बोलावं असं तुझ्या डोक्यात येण्याचं काही कारण आहे का? नाही, पहिले बेसिक सांगेन आवर्जून. जसं मी आता देगलूरकर सर आणि इंदुरकरांचं नाव आवर्जून घेतलं, तर वेरूळचा प्रवास मी चालू केला होता माझी मैत्रीण आहे सानिया बरोबर, सानिया माने. तिची पतील नावाची संस्था, एक ग्रुप आहे. इनिशियली आय स्टार्टेड विथ सानिया, कारण मला मॅनेजमेंट जमत नाही माऊली. मी जर सांगणारा माणूस आहे, खूप चांगला व्यवहार कळतो, त्यामुळे नाहीच कळत. तर कशाला मला नाही जमत की आज चहात साखर कमी होती अशी तक्रार तर त्यांनी केली, तर मी जर मूर्ती सांगताना ते सांगू का चहात 2 साखर घालू, हा जो पहिला मुद्दा आहे. तर त्यात वाईट नाही आणि वाईट नाही. तर सानिया बरोबर काम चालू केलं. वेरूळ होतं माझं आयुष्यभरचं.
पण नंतर गिरीनाथ भारतीची एन्शियंट ट्रेल आयुष्यात आली. मृणाल जोशी नावाची मैत्रिणी, तिचं गो अराउंड आलं. डॉक्टर पराग महाजन नावाचा मित्र आहे, त्याचा बियॉन्ड वाईल्ड नावाचा ग्रुप असतो. ती लोक येत राहिली आणि मग मला जाणवलं की माझा पिंड त्यात काय आहे. तर डेफिनेटली ॲबस्ट्रॅक्ट बघणं, तर ज्याला आपण एलिगन्स म्हणू, मूर्तीची भाषा, ही मूर्ती सांगते काय, हा प्रकार आला. मग वेरूळ म्हण, खजुराहो म्हण, ते दिसतं ना त्यात लोक अडकत आहेत आणि दिसतं पलीकडे काहीतरी बघायचंय, हे जेव्हा मला जाणवत गेलं, मग त्यामुळे या साईट्स घेतलं की वेरूळ आहे, मग खजुराहो तसंच आहे, दिसण्यात नका अडकू, त्याच्या पलीकडे बघायचंय. ओरिसा सर्वसमावेशक आहे, किंवा जगन्नाथपुरी पण तिथे आहे, चिल्का लेक पण तिथे आहे, अख्खा कोणार्क आहे तिथे, भुवनेश्वरची देऊळ आहे तिथे. त्या बात आहे, समथिंग डिफरंट. हेरिटेज विलेज आहे रघुराजपूर सारखं तिथे, पिपली आहे. तर हे लक्षात ठेवता असं मला जाणवलं की वेगळ्या गोष्टी आहेत, ते बियॉन्ड सांगता येईल. आणि कंबोडिया तर ते भीमरूपी महारुद्राचे भीमरूपी जो शब्द आहे ना, आयाम काळा जे असले डायमेन्शन, तर ही सोन्नी कंबोडिया. आणि कंबोडियातला जो नारायण आहे, कंबोडियातला खूप वेगळ्या स्वरूपातला नारायण आहे तो, की त्याचा अर्थ काय, ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, मला तिथे मी रमतो जास्त, बियॉन्ड सांगायला आवडतं, म्हणून मी या साईट्स निवडल्या. गिरिनाथची मदत झाली. पण त्याच्यात तू टेक्निकल बोलतोस, कळेल असं बोलतोस. आपण जे व्यवसाय म्हणून गोष्ट करतो तो, उदाहरण चुकीचं देतोय मी, पण एक यश चोप्रा साहेबांसारखा सिनेमा पाहिजे, त्याला स्टोरी पाहिजे, जे कथा आहे म्हणून पटाकथा सुंदर पाहिजे, डायलॉग पाहिजे, मस्तपैकी बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे, हिरो स्लो मोशन मध्ये पळत आलेला पाहिजे. तू म्हणलास तो प्रश्न इतका योग्य आहे ना, मी तिला नक्की काय बोलतो. तर माझं म्हणणं, व्यवसाय म्हणून करताना आलेल्या प्रत्येकाला ते आपलं वाटलं पाहिजे, हा माझा आग्रह असतो. तू जादू सिनेगीतांचे कार्यक्रम पाहिलायस खूप वेळा, की त्याच्यामध्ये शेखरचं गाणं, येतो फक्त गाण्याचा कार्यक्रम नाहीये, फक्त कीर्तन नाहीये, पण जी लोक बसलीत ना समोर, त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे आज राहुल आणि शेखर माझ्याबद्दल बोलतात. तोच माझा व्ह्यू असतो जेव्हा मी साईटवर आहे. त्यात कोणी फक्त फिजिक्सची लोक असतील, कोणी मॅथ्सची असतील, कोणी कलाकार असेल, कोणी संस्कृत स्क्रिप्चरचा अभ्यास करणारा असेल, कोणी फक्त ॲस्ट्रोफिजिक्सवाला आला असेल, किंवा कोणी काही नको मला फक्त वाव फॅक्टर बघायचा आहे, कोणी माझ्या सनातन धर्मावर प्रेम करणारा असेल. तर प्रत्येकाला, म्हणून मी तिथे आधी आमची प्री टूर मिटिंग असते. तुम्ही काय येताय बाबांनो, तुम्ही काय येताय, तुमचा अप्रोच काय आहे, तुमचा व्ह्यू काय असणार आहे, ही चौकशी करतो मी आणि मग बोलतो. म्हणजे इतिहास सांगतोच, फिलॉसॉफी प्रत्येकाला असं माझा एक अप्रोच आहे की प्रत्येकाला वाटलं जे आपलं आहे, माझा मुद्दा असतो. त्यावेळेस सर्वसमावेशक बोलायला लागतं. म्हणून मी मगाशी उदाहरण देत होतो, इट हॅज टू बी लाईक यश चोप्रा साहेबांचे सिनेमा. चकचकीत आहेत, कथा आहे, पटकथा आहेत, खुमासदार संवाद आहेत, बॅकग्राऊंडला म्युझिक, मस्त व्हायलिन्स वाजतायत, मला पाऊस पण पडतोय, पावसात हिरोईन पण दिसतेय, रंगीत संगीत पण दिसतंय, हळवा आहे, नटखट आहे, ॲट द सेम टाइम काहीतरी मेसेज पण देतोय, कधी कधी कुटुंबाबद्दल असेल, वॉट एव्हर. पण दॅट वे जेव्हा व्यवसाय म्हणून करताना प्रत्येकाला आपलं वाटलंच पाहिजे, तर रिपीट ऑडियन्स. बरं, एक थोडं वाईट वाक्य बोललो होतो मी, तुला आवर्जून सांगतो, आणि हे म्हणजे हा दिस इज वॉट राहुल देशपांडे इज बिंदास. आता आपलं पुरा पुस्तक प्रकाशन झालं ना माऊलींच्या पुस्तकाचं, त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी मला एकाने समोर विचारलं, अरे आज प्रकाशन आज आहे, म्हणजे तुमची 2 गाणी कमी होणार. हो, हा, मला तोंडावर विचारलं. मी त्या नटून थोडून उभा आहे तिथे एंट्रीच्या आधी, मी तिथे काही बोललो नाही, पण रंगमंचावर बोललो. मला असं कानात बोलायला आवडत नाही कुजबुजायला. मी स्टेजवरती इंटरव्हलच्या आधी सांगितलं, म्हणजे हे रेकॉर्डेड आहे, म्हणलं लता दिदी, आशाताई, किशोरदा, मन्नादा, रफी साहेब हे देवच आहेत आमचे, प्रश्नच नाही. पण तुम्हाला ते घरी युट्यूबवर पण मिळत आहेत, तुम्हाला रेडिओ पण सापडत आहेत, टीव्हीवर पण दिसत आहेत. मला माझी संस्कृती, हिंदू धर्म, ज्ञानेश्वर, वेरूळ तुमच्यापर्यंत पोचवायचे, म्हणून मला असंख्य वेळा सिने गीतांची कुबडी घ्यायला लागते. हे बोललो मी, ते चांगलं वेळ मला माहित नाही, पण आय सेड दिस. त्यात कोणाचा अपमान नव्हता, काही करायचं करत नाही, पण फक्त हे थेट राहुल आहे. हा मी की मला तुमच्यावर माऊली पोहोचवायचे. तुम्ही येताय कामाला, कोणी म्हणतात तू आळंदीचा राणा कार्यक्रम चांगला करायचास, आम्हाला आवडायचा, आता लावत का नाहीस, तुम्ही येत नाही रे. कोणाला माऊलीचं दुःख विकत नसतं घ्यायचं, हा का लावत नाहीस, येत नाहीत. आमचे हेमंत दादा प्रोग्राम करतात, राधाजी, आमचा राधाजी अल्बम जो झाला सुंदर झालाय, शौनकजींचा अल्बम आहे, सुंदर गाणी आहेत आणि हेमंत पेडसेंचं संगीत आहे.
पण फक्त जर क्लासिकल गाणी वेगळं असेल गाणी लावली, तुम्ही येत नाही ही फॅक्ट ऍक्सेप्ट का नाही करत तुम्ही येत नाही? मला एक विचारायचंय, आता मी पण कार्यक्रमांचं आयोजन करतो, तू पण करतोस, अभिरुची थोडीशी बदलली अशी वाटतंय खरे? कारण अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना येणारा जो वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग, हा ठराविकच येतो असं एक साधारण ऑब्झर्वेशन आहे. पण माझं म्हणणं त्यात चूक आपली न रे. म्हणजे मला विचारशील तर मी पुरुषोत्तम फिरोजा करंडकात पण मनापासून इन्व्हॉल्ड आहे. दवाखान्यात फक्त लहान पोरांबरोबर फिरतोय. आहे त्याच्यात ऊर्जा आहे ना, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ही आपला प्रॉब्लेम. ओके. मी जेव्हा यंग क्राऊडला घेऊन आम्ही कुठे वेरूळ, खजुरावला किंवा गिरिनाथ हम्पीला जातो, त्यांच्या भाषेत बोला की. मला हौस माझ्याच भाषेत बोलायची आहे. त्याच्यामुळे आपण जोपर्यंत भाषा सोपे करून त्यांच्या रूपकात सांगणारे लोक येणार कशी? लोकांना आणि जबाबदारी आपलीच आहे ना. म्हणजे कलाकार मी आपला, माझं बुवा असं करून चालणार नाहीये. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या टूर्स असतात ना किंवा रंगमंचावर असेल, त्या कस्टमाइज पाहिजे, समोरच्या क्राऊडला आवडलंच पाहिजे. जसं मग अशी म्हटलं, मला पोचवायचंय माझं तत्व, ऊर्जा. तर पुन्हा हा वेगळा मुद्दा आहे जादूमध्ये बोलणारा, की शेवटी पोचताना मूर्ती म्हणजे काय, काय प्रकार काय, की शेवटी तो आहेस कोण ऊर्जा? तर चत्वारी वाक्पदानी हे परावचनाच्या माध्यम आहेत. तू आहेस कोण? पण त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः. तू दिसत पण नाहीयेस, तू कसल्या आयामातच नाहीयेस. तू आहेस कोण? तर मूलाधारो स्थितोसी नित्यम त्वम शक्तित्रयात्मकः. तुझ्या तुझ्या मूलाधाराशी असणारी ऊर्जा आहेस. आता दिवा लागलाय, बटन दाब, दिवा लागला. बल्ब, ट्यूबलेट लाव, ट्यूबलेट लावेल. फॅन लाव, फॅन फिरेल. ऊर्जा सेमे आकार वेगळे आहेत ना. मग ऊर्जा जर कॉमन आहे, ऊर्जा जर जेंडर नसणारी, धर्म नसणारी, जातपात नसणारी ऊर्जा आहे, तिला कुठला आकार देऊन समोर आणण्याचा आपला आपला मुद्दा आहे. म्हणजे कलाकारांनी व्यक्त होताना तो विचार करून व्यक्त झाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अभिरुची बदलली म्हणण्यापेक्षा आम्हाला आजच्या क्राऊड पर्यंत पोहोचता येत नाही, हा ज्या विचार तो व्यक्त होणारा माणूस करेल, परफॉर्मन्स करेल. त्या क्राऊड पर्यंत पोहोचायचं कसं? अरे कसं, तू आता पॉडकास्ट करतोय, माध्यम बदलत गेली. जेव्हा पूर्वी सगळं आपण वर्तमानपेपर वाचायचो, वर्तमानपत्र, पेपर, न्यूजपेपर वाचायचो. वर्तमानपत्रात हळूहळू आपण मग मोबाईलवर आलो. म्हणजे टीव्हीच्या बातम्या होत्या, आठवत असेल तर आपण सगळे बातम्या बघायला सगळे जमायचो एकत्र. हिंदी सिनेमे एका टीव्हीवर, सगळे डायनोरा वगैरे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर सिनेमे पाहिलेले आहेत. त्या सिनेमा मोबाईलमध्ये आला तुझ्या. एक जागी पडद्यागे 10 पडद्यांचे चित्रपटगृह आली. वेगळ्या माध्यम बदलत गेले, पण वेगवेगळे माध्यमं वापरलीच पाहिजेत असं मला काय वाटतं. मी नाही इंस्टावर, हे कौतुक नाहीये, इंस्टाग्रामवर पाहिजेच तू, जर तो क्राऊड पाहिजे असला. तुला सोशल मीडियाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आत्ताच्या याच्यावर तुझा विश्वास आहे? अर्थात आहे, अर्थात आहे. सोशल मीडिया बेनिफिशियल आहे असं वाटतं? नक्कीच, का नाही. म्हणजे फेसबुक असेल, इन्स्टा असेल, आता फेसबुकला ऍक्सेस करणारा एक क्राऊड ठराविक एज ग्रुपचा आहे, पण इन्स्टा हा युथशी रिलेटेड आहे. पण आपण आपलं म्हणणं पोहोचवण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर, या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असं तुझं पक्क म्हणणं आहे? अगदी पक्क म्हणणं. तुला उदाहरण सांगतो परवाचं, का आपले जादू सिनेगीतांचे कार्यक्रम असतील किंवा आपलं नवीन बुक लॉन्च असेल, त्याला मागणी जी येते, पुरवठा हे केवळ पोचतोय कसं लोकांपर्यंत? तर कायम ह्या सोशल मीडियातूनच पोचतोय. त्यामुळे या गोष्टी डेफिनेटली योग्य प्रकारे वापरल्याच गेल्या पाहिजे. आता एका सगळ्याचा परिणाम असा होतोय ना रे, की आता तू पुस्तकं लिहिलीस, काव्यसंग्रह लिहिलेत, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम 24 तास एकच व्यक्ती उपलब्ध आहे आणि त्याला असणारी अवधानं वाढली आहेत, व्यवधानं वाढली आहेत, आणि ह्या सगळ्याचा परिणाम वाचनावर होतोय. आणि वाचन संस्कृती ही झपाट्याने कमी कमी होत चाललेली दिसतीये. वाचन कमी होत चाललंय प्रत्येकाचं, असं तुला तुझं निरीक्षण असणार. पण तरी सुद्धा आपण पुस्तक काढावं, किंवा तरी सुद्धा आपण कविता संग्रह प्रकाशित करावा. ते प्रकाशक, जसं प्रकाशकांचं तू प्रशंसा केली, कौतुक केलं, पण वेगळ्या माध्यमाचा जर वापर करून आपण पोहोचू शकत असू तर मग पुस्तकांचा खटाटोप कशाला? त्या बात आहे. हे बघ, आता जे तुझं म्हणणं आहे की पुस्तक वाचन कमी झालंय का, नक्की कमी झालंय. पण आताच पुणे पुस्तक फेस्टिवल चाललंय बघ, पुणे बुक फेस्टिवल चालू आहे. उदंड प्रतिसाद आहे. आणि असं काही नवीन अभ्यास सांगतात की आजकाल वाचन संस्कृती वाढायला पण लागलेली आहे. परत काम कोणाचं रुजवायचं, रिव्हायवल, ते माझं रुजवायचं काम कोणाचं आहे? आपलंच काम आहे.
त्यांना त्यांच्या भाषेत पटेल असं जर लिहिलं, त्यांच्या भाषेत रुचेल असं जर केलं गेलं तर तुझे विचार तिथे जाता येतात. फक्त दे शुड पर्कोलेट, झिरपू देत. आता झापड परत होणारी गोष्ट नाहीये गेली, बादा होण्याची गरज नाहीये. झिरपणं शब्द जो आहे ना, पर्कोलेट, इट शुड पर्कोलेट होणार ना. म्हणजे संजय, आपल्या वेळी असं नव्हतं. असे हात वरती करायची प्रवृत्ती आपणच सोडली पाहिजे आणि समोरच्याला आवडेल त्या प्लॅटफॉर्मवर, तर सोपं असेल असं अतिशय योग्य पण त्यांच्या भाषेत सांगितलं तर मला वाटतं आपण पोहोचू शकतो. मी तर खूप पॉझिटिव्ह आहे. हा, म्हणजे या मार्गाचा अवलंब आपण केला तर आपण त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचू शकू. नक्की. राहुल, जेवढं मी तुला ओळखतो 5 विचार प्रवाहांवर जगतोस असं मला वाटतं. होय. पहिला दिदी, दुसरा गावस्कर, क्या बात आहे. तिसरा मोघे, चौथा माऊली आणि 5वं सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती. बरोबर? अगदी बरोबर. माऊलींच्या रचनांचं वेड किंवा माऊलींचं वेड आपण म्हणूयात, मोगरा फुलला ही सुरुवात आहे. होय. पण तू आळंदीचा राणा नावाचं एक तुझं काव्यसंग्रह आहे, तो माझ्या दृष्टीने ते अभंग आहेत. अरे बर. कारण असं आहे की माऊलींचं काय किंवा संतांचं लेखन काय हे कळण्यासाठी किमान काहीतरी पात्रता लागते. पण माझ्यासारख्या साध्या सुध्या माणसाच्या बाबतीत मी म्हणतो की मला कळेल अशी. चॅनलचं नाव साधं सुद्धा आहे, ते माणसांवर नको. हा ठीक आहे, पुढे. हा ठीक आहे. तर माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा हे कळेल अशा भाषेतला आहे. मंडळी, मुद्दाम उल्लेख करतो आळंदीचा राणा या काव्यसंग्रहाचा. त्याच्यात राहुलची भूमिका किंवा राहुलनी हे काव्यसंग्रह लिहिण्याची त्याची मनोभूमिका हे त्याने पहिल्या कवितेमध्ये स्पष्ट केली आहे. मी राहुलची अनुमती घेऊन त्यातली ती पहिली कविता वाचतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय अपेक्षित आहे आपल्याला. नक्की. क्या बात आहे. आळंदीचा ज्ञानदेव जसा तुळशीत आहे, इथे अक्षर वेलाचे बीज मोगऱ्यात आहे. इथे वाचता अक्षरे जर जाणवले काही, इथे वाचता अक्षरे जर जाणवले काही, तर जाणावे ज्ञानोबा तुझ्या अंगणात आहे. इथे वाचता अक्षरे जर पाणावले डोळे, इथे वाचता अक्षरे जर पाणावले डोळे, तर जाणावे ज्ञानोबा तुझ्या जाणीवात आहे. इथे वाचता अक्षरे जर आठवले काही, इथे वाचता अक्षरे जर आठवले काही, तर जाणावे ज्ञानोबा तुझ्या अंतरात आहे. या 2 ओळी पहा. इथे वाचता अक्षरे फक्त रेषाच दिसल्या, इथे वाचता अक्षरे फक्त रेषाच दिसल्या, तर जाणावा तो दोष माझ्या सांगण्यात आहे, तर जाणावा तो दोष माझ्या सांगण्यात आहे. ही राहुलची मनोभूमिका आहे. आळंदीचा राणा म्हणूनच भिडतं, मनाला भिडतं. मी राहुलला विनंती करतो की या काव्यसंग्रहातलं म्हणा किंवा अन्य कोणतंही म्हणा, जी त्याला आवडते ती कविता त्याने सादर करावी. क्या बात. राहुल अतिशय आवडतं बाळ आहे. खूप दिवसांनी पाहिला काव्यसंग्रह. मीनाताईंचे आशीर्वाद मिळालेत त्याला, लता दिदींचा आशीर्वाद आहे, माऊलींचा आहे. पुन्हा सांगेन, नितीन कोतापल्लेनी रिस्क घेऊन छापलेला आमचा हा सायन पब्लिकेशनचा आहे. माऊली आयुष्यात आले आजोबांमुळे. आजोबा म्हणजे आजोबा पण डॉक्टर होते, वडिलांचे वडील. त्यांना 2 मित्र, एक सोनोपंत दांडेकर आणि दुसरे गुळवणी महाराज. त्याच्यामुळे आमच्या घरात वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय, अवधूत, हे दोन्ही एकत्र छान मिलाफून येत राहिले. तर आमच्या घरात कृष्ण काठ पण आला, इंद्रायणी काठ पण आला. आणि दर बुधवारी माझ्या आजोबा पंचपदी म्हणायचे, मला ते आठवतात.
म्हणजे एक तरी आत्ता त्यापर्यंत घरी होती आमच्या. आजोबांकडनं शिकत गेलो, माऊली, तुकाराम महाराज, आणि खूप वेगळ्या गोष्टी कळल्या त्यांच्यामुळे. सोनोपंतांचे टाळकरी होते माझे आबा, हे संस्कार झाले. आणि मग मला जाणवलं की तिथे आळंदी आली, की लहानपणी जेव्हा आजोबांबरोबर आळंदीत गेला तर स्मरतं मला थोडं थोडं. ते सांगायचे आहे सुवर्ण पिंपळ, हा आजान वृक्ष, त्या गोष्टी ऐकत गेलो. आणि जशी कविता स्फुरत गेली तर तुला मी आवडून सांगेन, मला आवडणारी एक कविता यातली, सगळंच कविता आपल्याच बाळ आहे म्हणलं आपलं, परका अर्थाने, पण आवडतं काय तर आळंदीमध्ये प्रत्येक गोष्टीला वेदना आहे. बरं, भोगलंय तिने. जसं मला वाटतं की संजयला विचारलंस ना, तुला पूर्वीकडे जन्म घ्यायला आवडला असतं का, हा वेगळाच प्रश्न आहे. मला दोनदा पाहिजे होता जन्म घ्यायला. एकदा त्रेतायुगात, की जेव्हा महामंत्री सुमंत रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाईना घेऊन अयोध्या सोडून चालले होते, तेव्हा तिला मी पाहिजे होतो. झोपलो असतो रथाखाली, चाकाखाली. आणि दुसरा पाहिजे होतो कार्तिक वद्य त्रयोदशी, इसवी सन 1296, जेव्हा आमचे ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायला चालले होते. जीव हासडून जीव दिला असतं मी. तिथे पाहिजे होतं व्हॉट एव्हर, हे किंवा मे बी मीच असेल त्यांना छळणारा माणूस, हे पण शक्यता नाकारता येत नाही. माऊली हा डोळ्यात पाणी आणणारा मायासाठी घटक आहे, तो श्वास आहे. तर आळंदीतला एक घटक बोलतोय की प्रत्येक आळंदीतल्या प्रत्येक घटकाला एक वेदना आहे. एक दगड आहे आळंदीतला, पत्थर. कविता अशी सुचली की पत्थर मी साधा, पत्थर मी साधा, मज जाण नाही, मज भान नाही पांडुरंगा, पुंडलिकासाठी सोडले मी रीत, झालो तुझी वीट पांडुरंगा. दगडाने काय काय केलंय. त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, रामचंद्रांचं युग. त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, विष्णुपद कीर्ती पांडुरंगा. रामसेतूसाठी तारिले पाषाण, मारिले रावण पांडुरंगा. आणि कलियुगात आकार शेळेचा, श्रीरंगे रेखिला. स्वतः श्रीरंगाला रे, स्वतः पांडुरंगाला निवृत्ती आला आणि मला चरणी हातोडी घडवायला लागला. काय वाटलं यार मला. आकार शेळेचा, श्रीरंगे रेखिला, हेतू ना कळला पांडुरंगा. क्षमा ज्ञान देवा, भीक द्या दयेची, शिळा समाधीची पांडुरंगा. झालो शिळा समाधीची पांडुरंगा. किती सुंदर रे. त्या शिळेला वेदना आहेत ना रे. तिला जे आणून बसवलं असेल त्या भुयारावर, मे बी दिस इज द वे आय लुक ॲट संत ज्ञानेश्वर. तर माऊली आवडणार आहे. जास्त काही ठिकाणी आपण प्रेम करतो ना, त्याच्यावर जास्त बोलता येत नाही, तसं आवडतात. हे मराठीचं सामर्थ्य आहे, या शब्दांमध्ये असलेली ताकद आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळून नुसतं होत नाही. ह्या अशा कवितांचा मागोवा घेत प्रेम करता आलं पाहिजे मराठीवर. राहुल, म्हणजे कुठेही फॉर्मॅलिटी नाही, पण खूप प्रसन्न करणारं हे तुझं काव्य आहे. देवाची कृपा आणि देवाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आपण मगाशी बोललो ना, की जीवावरचे आजार असतील, आयुष्यात गेलेल्या चुका असतील, असे काव्य असतील की रंगमंचावरती असेल, ज्या दिवशी मला वाटेल ना रंगमंचावर की मी बोलतोय, किंवा हेरिटेज साईटवरती मी बोलतोय, तुला माहिती आहे मी किती खडूस आणि स्पष्ट आहे, बंपक म्हणण्यावाडा स्पष्ट आहे, मी थांबवीन तो कार्यक्रम. मी परत करणार नाहीये, मी परत साईटवर जाणार नाहीये. ती सद्गुरूंची कृपा आहे. गोष्टी होत राहतात, सगळ्यातून बाहेर येत राहतोय. रंगमंची आविष्काराबद्दल आता आपण पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर आलो, की ह्या ट्रॅकवर बोलत असताना मला डोळ्यासमोर भरभरून कार्यक्रम तू केलेले दिसत आहेत. मग तो मला वाटतं पहिला कार्यक्रम निळा निसर्ग. हो बरोबर. हो. त्यानंतर हा केक आठवण आहे आळंदीचा. त्याच्यानंतर आळंदीचा राणा आहे, राधाजी आहे. हो राधाजी आहे. आणि त्याच्यानंतर आता जादू सिनेगीतांची. हे सगळे कार्यक्रम, यातले बरेचसे कार्यक्रम मी म्हणेन की 100 पेक्षा जास्त प्रयोग झालेत त्याचे. बरोबर. जो आत्ता तू करतोयस त्या कार्यक्रमाचे माझ्या मते 150च्या वर प्रयोग झालेत, 188 झालेत. मी त्या प्रयोगाबद्दल का उल्लेख करतो तुला सांगतो. मी तो खूप वेळा पाहिलेला प्रयोग आहे आणि एक रिपीट ऑडियन्स ज्याला म्हणता येईल त्या काही लोकांमध्ये मी आहे. आणि मला वारंवार का आवडतो, कारण राहुल तुला दरवेळेला वेगळं सुचतं आणि त्याच गाण्यावर तू 4 वेगवेगळ्या प्रयोगांना वेगवेगळं बोललेला आहेस. तर ही जी उत्स्फूर्तता आहे ना, ही त्या आंतरिक तळमळीपोटी आली की माझं अध्यात्म हे किती श्रेष्ठ आहे, मग त्याचा आधार मला घ्यावा लागतोय कशाचा,
बॉलिवूड मधल्या गाण्यांचा, कारण तो सोपा मार्ग आहे लोकांना कळण्याचा. अगदी. आणि तो हेतू घेऊन मी मंडळी तुम्हाला अगदी आवर्जून सांगेन, जेव्हा जादू सिनेगीतांचे हा कार्यक्रम लागेल त्यावेळेला आवर्जून जा, कारण तुम्हाला तिथे अतिशय सुंदर सादर करणारा चंद्रशेखर महामुनी पण दिसेल आणि त्या बॉलिवूडच्या माध्यमाचा वापर करून खणखणीत अध्यात्माचं नाणं वाजवणारा आमचा मित्र राहुल पण दिसेल. थँक्यू रे, आभारी. त्या जादूच्या संकल्पनेबद्दल थोडंसं सांग की हे का सुचलं तुला, का करावं असं वाटलं? एकच व्ह्यू आहे बाबू माझा संजय, असं म्हटलं मनस्वी आहे की बिनधास्त आहे, फक्त इथून तिथे बोलता आलं पाहिजे. आणि मला वाटतं माझं प्रोफेशन जे पिडियाट्रिक डेंटिस्ट्री, मुलांशी बोलताना त्यांच्या भाषेत बोलायला लागतं, त्यांच्या साध्या भाषेतली रूपकं द्यायला लागतात. मुलांशी बोलताना हायफाय बोलून रूपकं वेगळी देऊन चालत नाही. मग जसं मुलांशी बोलताना माझी भाषा वेगळी असते, तसं जाणवलं की समोरच्याला बोलताना तो रोज काय ऐकतो, काय बघतो, यातून जर सांगता आलं. बघायचे माझे पंचप्राण सांगितलेच माझ्या गावस्कर. हिंदू म्हणजे आपली सनातन भारतीय संस्कृती, प्राऊड टू बी कॉल्ड माय सेल्फ हिंदू. त्यात काही लाज वाटत नाही, त्यात काही दांभिकपणा घेऊन बुरखा घेऊन बोलायची गरज नाही, काही कुठला पडदा ठेवून. मी भारतीय हिंदू आहे, सदाशिव पेठेत जन्मलेला राहुल देशपांडे आहे, आणि आहे ते आहे, मनापासून जगणार प्रेम करणारा मी आहे. आपलं अध्यात्म इतकं सुंदर आहे ना, अध्यात्म म्हणजे मी काही कुठला बाबा महाराज होऊन किंवा बुवाबाजी करायचं नाही मला इश्यू. जगणं सोपं करणारा अध्यात्म, त्या देवधर्म नाहीये, ते रिच्युअल्स नाहीये. जगण्याचा प्रॉपर मार्ग दाखवणारा प्रकार जो आहे ना, तो संत वाङ्मयात आहे, तो पुराण कथांमध्ये आहे, तो माझ्या गीत रामायणामध्ये आहे, सगळीकडे दिसतोय तो. फक्त आजकाल होतं काय, खांदे ओढून चिक जुनी गाणी असं म्हणतात, आणि संस्कृत असं होतं. मग असे सुचली आयडिया की हे करता येईल का. पुन्हा इथे सांगतो की जसं मला पूर्वी दादांचं उदाहरण दिलं, या गोष्टी गाण्यातून शिकत गेलो ना रे. डोलत असे तीही जरा शेष डोलला, हे कळल्यावर मी शेष आणि पुढचं नातं शोधाचा प्रयत्न त्या काळात केला होता. तसंच आपलं हिंदीतलं ते गाणं आहे बघ की पाणी में सीप जैसे प्यासी हर आत्मा. आपण सगळे पाण्यात, समुद्रातल्या पाण्यातल्या शिंपल्यासारखे होत. पाणी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल में कोई जाने ना. आता हे कळाला तुला माझा संस्कृतीचा आधार घ्यायलाच लागतो ना. मग 27 नक्षत्र, त्यातली पावसाची नक्षत्र, त्यातलं स्वाती नक्षत्र, त्या नक्षत्रात वरती एक ढग येईल, त्यातलं पाणी शिंपल्यात पडेल आणि त्याचा मोती होईल. हे कळत नसेल तर कळणार काय गाणं हे. आणि मग मला हे आवड लागली आणि मग एक्सप्लेन करायची सवय होती. शेखरचं परफॉर्मन्स तुला कल्पना आहे, तो असा भिडतो गाण्यासकट, जुळून गेलं त्याच्यात काही नाही. आणि लोकांचा सपोर्ट मिळाला, रसिकांचा सपोर्ट मिळाला, त्याच्यामुळे गोष्टी घडत गेल्या. ते एकट्याचं काम नाहीये, ते घडत गेल्या. इट्स अ टीम. 5 विचार प्रवाहांबद्दल आपण बोललो. हो. गावस्कर हे खूप आपल्या प्रत्येकाच्या, म्हणजे किंबहुना आपल्या मित्रमंडळींच्या एक जीवाभावाचं नाव आहे आणि जीवाभावाचं व्यक्ती आहे. तर गावस्कर बद्दल तू काय पॉइंट ऑफ व्ह्यू गावस्करांना फॉलो करतो? माझ्या नशिबाने त्यांना पण भेटायला मिळालं एकदा. मला ओझरतं का होईना, ओझरतं होईना, ठीक आहे, ते वय असतं. आवर्जून सांगतो, आता जेव्हा क्रिकेटचा विषय निघतो, क्रिकेटवर प्रेम करा न करा तुमचा मुद्दा आहे. मी जे शिकलो, तर खूप जण आजकालचे नवीन लोक म्हणतात की अरे फार ते टुकू खेळायचे गावस्कर, मॅच वाचवायचे. तिथे मी स्पष्ट सांगतो, म्हणलं थोडंसं माझ्या बालपणात चला. 70 सालचा जन्म आहे, त्या काळात जावा. त्या काळात टिपिकल आहे, म्हणजे एकटा विचारा उदाहरण देतो बरं का, त्यात परत कोणाचे राग लोभ किंवा भावना दुखवत नाही. टिपिकल एकटा बाबा नोकरी करणार आहे, बायको हाऊसवाईफ आहे, 2 पोरी आहेत घरी, त्याची बहीण पण लग्नाची, जे तिघींचे लग्न लावायचे त्याला, आणि एक पगारावर संसार चाललाय. टिपिकल मध्यमवर्गीय आपल्या लहानपणचं. की चांदीचं ताट, चांदी सोड, स्टेनलेस स्टीलची वाटी आणली तरी आपण त्यावर नाव लिहिणार. ती पिढी आपण पाहिले, म्हणजे आजच्या वेळेला कळणार नाही ती कष्ट काय होते. चमच्यावर पण नाव लिहितो आपण. त्या कष्टामध्ये 2 मुली, एक बहीण लग्नाची, एकच पगार आहे. अशा वेळी तो माणूस फक्त मान खाली घालून, मान अपमान सहन करून फक्त संसार करत असतो, कारण अख्खं घर चालवायचं आहे. आता बाकीच्या लोकांना बोलत नाही, पण आमच्या वेळचा गावस्कर जो ओपनिंग करायचा, वेंगसरकर साहेब होते, संदीप पाटील होते, किरमाणे होते, पण भरोशाचा आमचा कपिल देव होता ना एकटा. मग जसं मी आता वर्णन केलं, त्या कुटुंब प्रमुखाला काहीचा फ्लॅम्बॉइंट करायला परवानगीच नाहीये. त्याच्या घर आहे अख्खच्या अख्खं, तो बदली पण घेत नाहीये, इथून तिथे जात नाही घराचं काय होईल म्हणून. अशा काळातला गावस्कर आहे माझा.
त्यांनी शिकवलं जगायचं कसं. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या प्रत्येक बॉलला बॅट लावलीच पाहिजे असं नाही. विकेट किपरला बॉल पकडायचे पैसे मिळतात. हे गावस्करनी शिकवलं ना, की मी गेल्यावर हा एकटाच कपिल देव आहे, त्या दोघांच्या भरोशावर जगणार कसं. म्हणून गावस्करनी शिकवलं प्लॅनिंग कसं करायचं. पण मला काय वाटतं, आपल्या मध्यम वर्गीयांचा हिरो कोण पाहिजे असेल ना, तो सुनील गावस्कर आहे. तर सॉरी, आपण सवयीने आरेतुरे म्हणतो, म्हणजे हा सवयीने आरेतुरे म्हणलं जातं. पण गावस्करकडनं काय शिकलो तुला ऐकवतो. माझा पहिला काव्यसंग्रह आहे, कविता आहे, आवर्जून माझं पहिलं बाळ आहे हे, हाक नावाचा काव्यसंग्रह. त्यात गावस्कर साहेबांवरची कविता आहे. कसं वाटतं बघ. गावस्कर, कधी कधी आत उधळणाऱ्या घोड्यांबरोबर धावताना आणि उन्मत्त वाऱ्याबरोबर जंगल पाडत फिरताना विसरून चाललो असताना संयम, धाब्यावर बसून सगळे जगण्याचे नियम, तुझा एखादा फोटो दिसतो आणि डोक्यातला संयमाचा खटका ठक्कन चालू होतो. तुला नसेल कधी वाटलं की बेधडक यावं पुढं, विसरून आजूबाजूच्या क्षेत्ररक्षकांचं कडं आणि भिरकवून द्यावं चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. पण तुझं मन असतं खंबीर, कारण तुझ्या नंतर ती पडझड आणि एकट्याच कपिलच्या भरोश्यावरची सावरासावर. त्याच्यामुळे तूच घालतोस तुझ्या मनाला आवर, उभा राहतो तिथंच एक संयमाची मूर्त बनून. उगाचच खोटं लिहिण्याची मला वाईट खोड नाही. तू शिकवलेल्या क्रिकेटला या जगामध्ये तोड नाही. मिनिटाला आऊट होणाऱ्या दिवसाला आणि खूप कृतार्थ होऊन मग पावणाऱ्या नवसाला, असं हारणं विसरून लढण्याला रणांगणात जोड नाही. तू शिकवलेल्या क्रिकेटला या जगामध्ये तोड नाही. कसं जगतो आपण बघ, त्यांनी शिकवल्यासारखं कधी कधी शांत खेळावं लागतं, तसं मान खाली घालून कधी जगावंच लागतं. बसला पायावर बॉल, तेव्हा हे नव्हतं ना थर्ड अंपायर वगैरे, हा अंपायर, पण बसला पायावर बॉल तर तो आऊट देणारच. तसंच हुकलेला क्षणासाठीच पण बेधुंद बेभान होणारच. कधी कधी दुसऱ्यासाठी स्वतःला रनआउट व्हावंच लागतं. तसं घेऊन उसनेसवर दुसऱ्याचं गाणं होत बेसूर अनेक वेळा आपल्याला गावंच लागतं. वा. उंच उडालेला बॉल जमिनीवर पडेपर्यंत झेलावाच लागतो. समोरचा माणूस मारेपर्यंत घाव पूर्णपणे आपल्याला तोलावाच लागतो. खोटं आऊट दिल्यावर चिडलास तर तिथे, तर नंतर मात्र दंड भरावाच लागतो. उफाळलेला राग हारल्यावर खूप काही, बरंच काही देऊन शांतपणे थंड करावा लागतो. म्हणून तू शिकवल्यासारखं जगणं हे काचेसारखं जपायचं. फुटू नये म्हणून दिवस रात्र खपायचं. कारण फुटल्यानंतर उपाय नाही, त्याला एक संध जोड नाही. तू शिकवलेल्या क्रिकेटला साऱ्या जगामध्ये तोड नाही. फार सुंदर, फार सुंदर. असं आम्ही गावस्करकडनं शिकलो. तर आपल्या पिढीला गावस्कर का त्यांनी शिकवलं ना, सहनशक्ती त्यांनी शिकवली. म्हणून तू जसं 5 म्हणलास की लता दिदी, सुनील गावस्कर, गुरुवर्य सुधीर मोघे, हे ओंकारातल्या उम म्हणतो, दिसणाऱ्या गोष्टी उम, आणि अर्धचंद्र न दिसणारं अवकाश, तो डेफिनेटली आहेस. कृष्णाकाठ आणि इंद्रायणी काठ, माऊली संप्रदाय, आणि सगळं कशात सामावून जातं. तर मला आवडणारी, मी प्रचंड अभिमान असणारी माझी हिंदू सनातन संस्कृती, म्हणजे भारतीय हिंदू संस्कृती. असं जगत आलो, असं शिकत आलो, एकलव्य बनून. अजून सगळे अंगठे आहेत माझ्यापाशी, तसं काही, पण यांच्याकडनं शिकलो या गोष्टी. कसं वाटतंय? खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी राहिल्यात बोलायच्या, पण हे असेच आहेत माझे मित्र. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आत्ता केलेला आहे ते कदाचित मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन सुद्धा, की तुम्हाला वेरूळला जायचं असेल राहुल बरोबर, त्याचे रेफरन्सेस देईन. कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दलची डिटेल्स देईन. पण हे देऊन त्याचा वापर करा. जगणं खूप सुंदर होईल, त्याचाच शब्द, जगणं खूप सुंदर होईल आणि सुंदर असतं हे कळेल. राहुल, तुझे आभार मानणं हे चुकीचं आहे, पण खूप बरं वाटलं मला. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगतो, पॉडकास्ट सुरू करण्यासाठी जे विचार आले होते मनात, त्याच्यात प्रत्येक पॉडकास्ट कणिक मला आनंद जो मिळतोय तो मी नाही सांगू शकत. त्यामुळे साधं सुधं या चॅनलमधून पॉडकास्ट ज्या वेळेला सुरू केला, आनंदाचा पॉडकास्ट हे मी त्याला नाव दिलं, ते एवढ्यासाठी की मला आनंद मिळवायचा आहे आणि मिळालेला आनंद वाटायचा आहे. त्यामुळे संवाद वेळामध्ये तू वेळात वेळ काढून आलास, मला खूप आनंद झाला. असाच तू वारंवार येत राहावास, भेटत राहावा. आपण तसेही भेटतोच, पण या माध्यमातून आपण पुन्हा गप्पा मारायला, खरं तर हे खूप फॉर्मल वाटू नये असा प्रयत्न आहे, पण फॉर्मल झाला असेल तर ते ह्या माध्यमाचा दोष आहे.
पण शक्य तितक्या गोष्टींबद्दल आपण बोलू शकलो. असंच येत राहा, असंच प्रेम करत राहा आणि पुन्हा तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करणारच आहात. तुम्हाला काय करायचंय? लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. तर माझ्या अशा अनेक मित्रांना आणता येईल ना मला गप्पा मारायला तुमच्याशी, बरोबर? राहुल, मनापासून धन्यवाद. आणि एकदा तू तुझ्या भाषेमध्ये आवाहन कर, जेणेकरून संवाद वेळा अजून लोकांपर्यंत पोहोचावा. क्या बात आहे संजय, तू खूप मनापासून काम करतोयस. आणि संवाद वेळा हे जावं ना परीख सोडून सगळीकडे, म्हणजे आकाशी झेप वगैरे पाखरा आहे आणि परत तो काहीतरी करेल माझ्यासाठी, हे योग्य नाहीये. तर ज्याप्रमाणे आपला संजय मनापासून काम करतोय संवाद वेळाचं, सगळ्यांनी सबस्क्राईब कराच करा. कारण आणि कॉमेंट्स करा. आवडलं नाही तरी सांगायचं असतं की राहुल जास्त बोलला, संजय हा प्रश्न आवडला नाही. कारण संवाद नाही हाच प्रॉब्लेम आजचा आहे. आणि आपण म्हणतो बदललंय, काहीही बदललेलं नाहीये, आहे तसंच आहे. बदलले तुम्ही मी, हे जितकं लवकर आपण ऍक्सेप्ट करू संवाद चांगला होईल. मला वाटतं संवाद वेळेसाठी तुझ्यासाठी माझ्या 4 वाक्य आणि थांबतो की लोकांना सुद्धा आवडेल. आपल्याला सवय लागली ना की हे बदललंय ते बदललंय, संबंध नाही, आपण बदललोय, ऍक्सेप्टेड. आणि अशा ठिकाणून आपण सेतू बांधूया एकमेकांच्यातला. त्रेतायुगातही, म्हणजे श्रीरामचंद्रांचं युग, त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपत आवाज यायचा. त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपत आवाज यायचा. पावसात फरक इतकाच की आज आपण भिजतो, पूर्वी पुरुषोत्तम भिजायचा.